क्षेत्र करकम संत सद्गुरू भजलिंग महाराजांच्या समाधीस्थानाने पवित्र झालेली भूमी तथा सद्गुरू गजानन बाप्पा महाराजांच्या अधिष्ठानाने पुनीत झालेली ही भूमी, या अत्यंत प्रासादिक पवित्र भूमीमध्ये सद्गुरू भजलिंग महाराजांच्या चंदनउटीच्या अक्षय तृतीयेच्या पर्व काळावर भजलिंग महाराज देवस्थान ट्रस्टच्या वतीने तथा समस्त ग्रामस्थ मंडळी करकम यांच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे सुरू असणारी ही 3 दिवसीय प्रवचनमाला, या प्रवचनमालेचा आरंभ यावर्षी पसायदान या विषयाने सुरू होतोय। याविषयी पसायदान हा विषय आपल्या समोर मांडावा असा सर्व ट्रस्टचा आग्रह, त्या दृष्टीने या विषयाचं चिंतन आजपासून आपल्याला 3 दिवस ऐकायचं आहे। विशेष करून आजच्या पहिल्याच दिवशी उद्घाटनाच्या सत्राच्या निमित्ताने या तालुक्यातील एक युवा नेते म्हणून ज्यांच्याकडे आपण पाहतो, आदरणीय प्रणव मालक परिचारक आहेत, नूतन पंचायत समिती सभापती आहेत, नूतन जिल्हा परिषद सदस्य आहेत, राजकीय सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करणारी करकम आणि करकम परिसरातील सर्वच आदरणीय मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत। वारकरी संप्रदाय आणि एकंदरीत आध्यात्मिक क्षेत्रामध्ये काम करणारी करकम आणि करकम परिसरातील सर्वच पूजनीय गुरुजन मंडळी इथं उपस्थित आहेत। नेहमीप्रमाणे या प्रवचनमालेवर नितांत श्रद्धा असणारी या करकम मधील भाविक भक्त या प्रवचनाच्या निमित्ताने आपण भजलिंग महाराजांच्या या दिव्य अधिष्ठानापुढे उपस्थित आहोत। मी अनेक वेळेला बोलतो, पंढरपूर तालुक्यामध्ये करकम हे एक अत्यंत प्रासादिक अशा पद्धतीचं गाव आहे। दोन्ही अंगाने हे गाव फार महत्वाचं आहे। या गावाला आध्यात्मिक स्पर्श आहे, या गावाला सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय अशा विविध पद्धतीने स्पर्श आहे। तालुक्यातील एक बाजारपेठेचं गाव म्हणून या गावाकडे पाहिलं जातं। विशेष करून संत निवृत्तीनाथ महाराजांचा पालखी सोहळा जो त्र्यंबकेश्वरून पंढरपूरकडे निघतो, त्या पालखी सोहळ्याचा मुक्काम ज्या गावामध्ये आहे, अशी एक पवित्र भूमी म्हणून आपण त्र्यंबकेश्वर या करकमकडे पाहतो आहोत। आणि त्या अंगाने थोडासा विचार करायचा झाला तर पंढरपूर तालुक्यामध्ये देवभूमी आणि संतभूमी म्हणून जर बघायचं झालं तर पंढरपूर ही देवभूमी आहे, पण करकम ही संत भूमी आहे। हे या तालुक्यातलं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य। म्हणजे जसं अरण हे आपल्या जवळ आहे सावता महाराजांचं, आणि त्या धर्तीवर म्हणजे प्रत्येक तालुक्यामध्ये, प्रत्येक भागामध्ये संतभूमीला विशेष महत्व आहे। मगाशी प्रणव मालकांनी काही क्षणामध्ये या भूमीबद्दल काही माहिती विचारात घेतली। मी आपल्याला या संबंधाने एवढं सांगेल की जसं पुणे परिसरामध्ये गेल्यानंतर आळंदीला गेले की समाधान वाटतं, नाशिककडे गेल्यानंतर त्र्यंबकेश्वरला गेले की समाधान वाटतं, पैठणकडे गेल्यानंतर पैठणमध्ये गेल्यानंतर जसं समाधान वाटतं, तसं पंढरपूर तालुक्यामध्ये आल्यानंतर करकमला आलो की आपल्याला समाधान वाटतं। कारण भजलिंग महाराजांचं दिव्य अधिष्ठान इथं आहे, संजीवन समाधी। आपल्याकडे आध्यात्मिक क्षेत्रामध्ये संजीवन समाधीला खूप महत्व आहे। म्हणजे जसं आळंदीमध्ये गेल्यानंतर आजही ज्ञानोबाराय तिथं आहेत, ज्ञानोबाराय आमच्यावर कृपा करण्याकरिता तिथं उपस्थित आहे, या श्रद्धेने आपण आळंदीकडे बघतो आहोत। आजही पैठणमध्ये गेल्यानंतर एकनाथ महाराज आमच्यावर कृपा करण्याकरता उपस्थित आहेत, या श्रद्धेने आम्ही बघतो। पंढरपुरामध्ये गेल्यानंतर पांडुरंगाच्या दर्शनाच्या अगोदर नामदेव पायरीचं दर्शन आम्ही अगोदर घेतो, आणि याचं कारण असं आहे की प्रत्यक्ष संत शिरोमणी नामदेव महाराज आजही तिथं आहेत आणि ती कृपा करण्याकरिता आम्हाला उपस्थित आहेत, या श्रद्धेने आम्ही नामदेव पायरीकडे बघतो। तसं करकम मध्ये सद्गुरु श्री भजलिंग महाराज यांची संजीवन समाधी असल्यामुळे आजही 350 वर्ष झालं ते तिथं उपस्थित आहेत, आणि ते आपल्या सगळ्या करकमकरांना आणि इथं येणाऱ्या भाविकांवर आशीर्वाद देण्याकरिता नित्य उपस्थित आहेत, असं म्हणून आपण भजलिंग महाराजांच्या या देवस्थानकडे बघतो। अशा अनेक अंगाने हे करकम हे एक आध्यात्मिक आणि सामाजिक भूमी म्हणून या करकमकडे पाहतो आहोत। विशेष करून ही 3 दिवसीय प्रवचनमाला सुरू करण्याच्या पाठीमाग उद्देशच असा आहे की जेणेकरून समाजामध्ये एक चांगला विचार समाजामध्ये रुजावा, जेणेकरून समाजामध्ये एक पद्धतीची जी काही सात्विकता आहे ती नांदावी, याच्याकरिता हा प्रयत्न आहे।
म्हणजे थोडं आणखीन सामाजिक अंगातून बोलायचं झालं तर समाजातलं स हे अक्षर खूप महत्वाचं आहे. समाज याच्यातलं स हे अक्षर खूप महत्वाचं आहे. आणि थोडं स्पष्टच बोलायचं झालं तर समाजातलं स हे अक्षर निघून गेल्यानंतर खाली काय राहतं हे माहिती आहे. आणि बहुतेक आपल्याला संध्याकाळच्या वेळेला तीच लोक जास्त भेटतात. पण अशा पद्धतीने इतकी विचित्र पद्धती आज समाजामध्ये आहे. त्यामुळे समाजातला स हा समन्वयाचा आहे, समाजातला स हा संस्काराचा आहे, आणि समाजातला स हा सात्विकतेचा आहे, आणि समाजातला स हा सहनशीलतेचा आहे. आणि तो समाजातला स हा टिकावा असं वाटत असेल तर अशा काही आध्यात्मिक प्रवचनांचा आणि कीर्तन सोहळ्यांचा आपल्याला आयोजन करावं लागेल, जेणेकरून समाजातला स हा टिकावा. मला वाटतं की त्या सच्या दृष्टीने ज्ञानोबांचं पसायदान खूप महत्वाचं आहे. आपल्याला ज्याच्यावर बोलायचं आहे, आपल्याला ज्याच्यावर चिंतन करायचं आहे, ते ज्ञानेश्वर महाराजांच्या पसायदानाचा काही विचार आपल्याला या संबंधाने मांडता येण्यासारखा आहे. वारकरी संप्रदायामध्ये ज्ञानोबांचा विचार करताना ज्ञानदेवे रचिला पाया असं म्हणून बहिणाबाईंचं एक सगळ्यांना माहीत असलेलं काव्य किंवा तो अभंग प्रसिद्ध आहे. संत कृपा झाली इमारत फळा आली हे बोलत असताना बहिणाबाईंनी ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, संत एकनाथ महाराज, संत शिरोमणी नामदेव महाराज या प्रत्येकांच्या दृष्टीने जे काही महत्वाची विचारधारा मांडलेली आहे त्याच्यामध्ये ज्ञानोबांच्या दृष्टीने मांडताना असं सांगितलंय, ज्ञानदेवे रचिला पाया. या संप्रदायाचा पाया ज्ञानोबांनी रचला म्हणजे नेमकं काय केलं? ज्ञानोबांनी भगवद्गीतेवर मराठीमध्ये निरूपण करून जी ज्ञानेश्वरी आमच्या समोर दिली त्या ज्ञानेश्वरीचा सगळा विचार आमच्या अल्पमतीने आणि अल्पवेळेने जरी करता येणं शक्य नसलं तरी या ज्ञानेश्वरीच्या संबंधाने विचार करत असताना ज्ञानेश्वरीतील पसायदान हे खूप महत्वाचं आहे. म्हणजे मला तर आपल्याला असं म्हणायचं आहे की ज्ञानेश्वरीचा आत्मा म्हणून या पसायदानाकडे बघता येईल. वारकरी संप्रदायाचं एक मूल तत्वज्ञान म्हणून या पसायदानाकडे पाहता येईल. वारकरी संप्रदायाची एक महत्वाची विचारधारा म्हणून या पसायदानाकडे पाहता येईल. त्यामुळे या विशिष्ट विविध अंगाने आपल्याला पसायदानाकडे पाहता येण्यासारखं आहे. आता प्रश्न असा आहे की हे पसायदान जे सांगितलं जातं, काय आहे हे पसायदान? पसायदान या शब्दाचा अर्थ काय? बहुतांशी इथं बसलेल्यापैकी आपल्या सगळ्यांना पसायदान पाठ आहे. म्हणजे ते अलीकडल्या काळामध्ये इतकं पाठ आहे की एक पद्धतीची ती प्रार्थना होऊन गेलेली आहे. लहान मुलापासून ते वयोवृद्धापर्यंत सगळ्यांना ते पाठ आहे. बऱ्याच वेळेला पसायदान कधी म्हणायचं, कुठे म्हणायचं याचे कुठलेही संकेत न पाळता आपल्याकडे ते इतकं पाठ आहे. कधी कधी ते स्मशानभूमीमध्ये सुद्धा तिसरा झाल्यानंतर म्हणतात म्हणा पसायदान. बरं तिथं कोण कोणाला बोला, म्हणा तर म्हणा, कशा करता म्हणायचंय कोणाच ठाऊक. बरं गंमत अशी असते त्याच्यात कुणीतरी असं म्हटलं की काही बोलता येत नसतं. नाही कसं तुला काय असं बोलू नये म्हणतात तिथं. तेव्हा ती सेन्सिटिव्ह भागामध्ये लोक काय करतील काही सांगता येत नाही. अहो गंमत असते ते आपल्याकडे बऱ्याच वेळेला तिसऱ्याला ते कावळ्याची वाट बघितली जाते आणि मग तो कावळा जर लवकर येईना तर मग ते मधून कुणीतरी गावातला एखादा ज्येष्ठ व्यक्ती उठतो आणि म्हणतो उठा पाया पडा. ते सगळ्याला पाया पडायला लावतो. मी एका तिसऱ्याला गेलो होतो, ते सगळे पाया पडले तरी कावळा आला नाही. त्या मधल्या माणसाने सांगितलं महाराज उठा पाया पडा. आणि माझा काय संबंध आहे? मी सहज तिसऱ्याला आलोय. लोक काही सांगत राहतात. कधी कधी कळत नाही आपल्याला की आपण का करतोय, हे कशा करता करतोय. पसायदान आम्ही म्हणतो, कशा करता म्हणायचं? पसायदान या शब्दाचा अर्थ नेमकं काय? पसायदान हे एक म्हणायचं असतं म्हणून ते काव्य म्हणायचं आहे, एवढाच सामान्य अर्थ पसायदानाचा करायचा का? पसायदान एक बाबा आम्हाला सांगितलं की हे म्हणा, कुठलाही कार्यक्रम झाला की पसायदान म्हणा आणि मग कार्यक्रमाची सांगता करा म्हणून आम्ही पसायदान म्हणायचं, एवढा सामान्य अर्थ पसायदानाचा घेता येईल का? असं नाही महाराज. म्हणून मी म्हटलं की वारकरी संप्रदायाचं मूल तत्वज्ञान जर काही अभ्यासायचं असेल तर पसायदानाकडे जाऊ. वारकरी संप्रदायाची मुख्य विचारधारा काय आहे हे जर कळायचं असेल तर आपण पसायदानाकडे जाऊ. ज्ञानोबांचं अंतरंग काय आहे, ज्ञानोबांचं हृदय काय आहे हे जर कळून घ्यायचं असेल तर आपण पसायदानाकडे जाऊ. त्यामुळे पसायदान हा जरी 9 ओव्यांचा साधा छोटीशी पंक्ती वाटत असली तरी त्या 9 ओव्यांमध्ये ज्ञानोबांनी जागतिक
तत्वज्ञान मांडलंय असं माझा तरी जो काही मी थोडाफार अभ्यास करतोय पसायदानाचा त्यावरून मला वाटतंय. मी त्या सगळ्या गोष्टींचा उहापोह मला माहित नाही मला किती मला तात्या म्हटले बरं झालं पसायदान घेतलंय म्हणजे तुम्हीच सांगितलंय. तात्या मला म्हणले कारण 2 वर्षापूर्वी तात्याच भाषणामध्ये म्हटले होते की पसायदानावर बोला. पण तात्यांनी मला विचारलं 3 दिवसात तुम्ही कसं सांगणार. मी म्हटलं मला काय माहिती तुम्ही सांगा म्हटलं सांगायला सुरुवात केली. याचा काय असा नियम नाही की हे 3च दिवसात संपलं पाहिजे. त्यामुळे ते पसायदान आहे. 9 ओव्या 3 दिवसामध्ये सांगणं आणि माझ्यासारख्या अल्पज्ञाकडून ते सांगणं शक्य होणार नाही महाराज. पण तरी सुद्धा एक साधारण ज्ञानोबांच्या पसायदानाची ओळख व्हावी या दृष्टीने आपण थोडा पसायदानाचा विचार करू. कारण पसायदान हे प्रार्थना आहे. मी पहिला विषय सांगतोय या संबंधाने एक प्रार्थना आहे. आता प्रश्न पडतो की ही प्रार्थना म्हणजे काय. प्रार्थना या शब्दाचा अर्थ काय. मी आपल्याला संस्कृत मधून त्याचा एक अर्थ सांगून पुढे जातो. प्रकृष्ट अर्थना प्रार्थना. प्रार्थना या शब्दाचा अर्थ करताना हा शब्द आहे बरोबर. आणि मग पुढे अर्थना हा शब्द आहे. अर्थना या शब्दाचा अर्थ याचना आणि याचना हा शब्द जर लवकर नाही कळाला तर मागणी. त्यामुळे अर्थना या शब्दाचा अर्थ मागणी. आता राहिला म्हणजे अर्थना हा शब्द कळाला. अर्थना या शब्दाचा अर्थ मागणी. आता राहिला प्र या शब्दाचा अर्थ काय तर या शब्दाचा अर्थ करताना प्रकृष्ट असा केलाय. आणि प्रकृष्ट अर्थना प्रार्थना असा जर विचार आपण केला तर प्रकृष्ट या शब्दाचा मराठीमध्ये अर्थ आहे श्रेष्ठ. त्यामुळे प्रकृष्ट या शब्दाचा अर्थ श्रेष्ठ आणि अर्थना या शब्दाचा अर्थ मागणी. प्रकृष्ट म्हणजे श्रेष्ठ आणि अर्थना या शब्दाचा अर्थ मागणी. याचा अर्थ प्रकृष्ट अर्थना म्हणजे श्रेष्ठ मागणी. प्रार्थना या शब्दाचा अर्थ काय झाला श्रेष्ठ मागणी. मी आणखीन तुम्हाला 4 शब्द या संबंधाने सांगतो. प्रकृष्ट अर्थना प्रार्थना 1, प्रकृष्टानाम अर्थना प्रार्थना 2, प्रकृष्टात अर्थना प्रार्थना 3 आणि प्रकृष्टेभ्य अर्थना प्रार्थना 4. मी हे 4 भूमिका मांडणार आहे. आणि याला सोप्या शब्दात बोलायचं झालं तर मागणी श्रेष्ठ असावी, मागणी श्रेष्ठांकडे असावी, मागणी श्रेष्ठांकडून असावी आणि मागणी श्रेष्ठांकरिता असावी. पहा मागणी श्रेष्ठ असावी 1, मागणी श्रेष्ठांकडे असावी 2, मागणी श्रेष्ठांकडून असावी 3 आणि मागणी श्रेष्ठांकरिता असावी 4. मी सातत्याने श्रेष्ठ शब्द वापरतोय. मी पुढे बोलेल. श्रेष्ठ मागणी, श्रेष्ठांकडे, श्रेष्ठांकडून, श्रेष्ठांकरिता. मी श्रेष्ठ शब्द वापरतोय. मी थोडं गमतीने विचारतो मला सांगा माणसाने श्रेष्ठ असावं का ज्येष्ठ असावं. श्रेष्ठ असावं. माणसाने असावं काय श्रेष्ठ. तरी सुद्धा माणसं खोटं वय सांगतात पण ज्येष्ठ नागरिकाच्या अर्ध्या ठिकाणावर पंढरपूरच्या वाऱ्या करतात. मला कळत नाही. आमच्याकडे गर्दी तीच जास्त आहे. ज्येष्ठ आणि श्रेष्ठ. मी तुम्हाला ज्ञानोबांच्या चरित्रातली 2 नावं सांगतो. ज्ञानोबा अवघे 14 वर्षाचे आणि चांगदेव महाराज 1400 वर्षाचे. पहा योगी चांगदेवजी हे 1400 वर्षाचे आणि आमचे ज्ञानोबा माऊली ही केवळ 14 वर्षाची. आता 1400 वर्ष आणि 14 वर्ष याचा जर थोडा विचार केला तर वय ज्याचं जास्त आहे त्याला आपल्याकडे ज्येष्ठ म्हटलं जातं बरोबर. वय ज्याचं जास्त आहे त्याला काय म्हणतात ज्येष्ठ आणि वय ज्याचं कमी आहे त्याला काय म्हणतात कनिष्ठ. आपल्याकडे लग्नपत्रिकेमध्ये सुद्धा अमुक अमुक यांचे ज्येष्ठ सुपुत्र, अमुक अमुक यांचे कनिष्ठ सुपुत्र असे शब्द टाकले जातात. म्हणजे ज्येष्ठ हे वय ज्याचं जास्त आहे त्याला ज्येष्ठ आणि वय ज्याचं कमी आहे त्याला कनिष्ठ असं म्हटलं जातं. किंवा दुसरे एक शब्द आहेत पहा. ज्याचं वय जास्त आहे त्याला जाणता म्हणतात आणि ज्याचं वय कमी आहे त्याला नेंत म्हणतात. आपल्याकडे ज्याचं वय जास्त आहे त्याला काय म्हणतात जाणता आणि ज्याचं वय कमी आहे त्याला काय म्हणतात नेंता. मला आणखीन थोडे गंमत कळत नाही हे जाणता आणि नेंता. जाणता या शब्दाचा अर्थ कळणं आणि नेणत या शब्दाचा अर्थ न कळणं. लहान मुलाला आपण म्हणतो अहो तो नेंताय हो नेंताय त्याला कळत नाही. आणि जर वय जास्त असेल तर म्हणतो अहो तो जाणताय हो त्यांना फार कळतं. हे आपण केले अर्थ. पण मला कधी कधी गंमत वाटते कीर्तनामध्ये जाणती लोक सुद्धा असतात आणि नेमती पण असतात. कीर्तनामध्ये जाणती असतात आणि नेमती. जाणती म्हणजे वयाने ज्येष्ठ आणि नेमती म्हणजे वयाने कमी. कीर्तनामध्ये जाणती म्हणजे ज्येष्ठ माणसंही असतात
आणि कीर्तनामध्ये नेमती म्हणजे कमी वयाची लहान लहान मुलं पण असतात. पण गंमत आहे म्हणजे आता इथं बघा ही ज्येष्ठ मंडळी, मोठी मोठी मंडळी, काही लहान लहान मुली 2-4 मुलं बसलेली आहेत, ती लहान लहान त्यांना नेमती म्हणतो आणि आपण सगळी जाणती. कीर्तनामध्ये मध्ये मध्ये विठ्ठल विठ्ठल भजन असते आणि मध्ये मध्ये विठ्ठल विठ्ठल भजन सुरू झालं का ती नेमती लगेच टाळ वाजवतात, टाळी विठ्ठल 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 विठ्ठल, आणि जाणती मात्र हात बांधून बसतात. मला प्रश्न पडतो, जाणतं कुणाला म्हणायचं, नेमतं कुणाला म्हणायचं? आता त्याच्या पुढचं बोलू का माऊली? नेमत्याला कळतंय माळ घालावी. आता तुमचीच विद्यार्थी म्हणून तुम्ही सांगितलं, ती किती लहान मुलगी आहे, तिचं किती 10-11 वय आहे, तिला कळालं की माळ घालावी, नेमती कळत नाही, तिला कळलं. आपण काय म्हणतो, तिला कळत नाही, तिला कळलं. आणि ज्यांना कळतं त्यांनी आणखीनही माळेचा त्यांचा सुतराम संबंध नाही, काही नाही महाराज, काही नाही, माळेचा यांचा संबंध नाही. त्याच्या पुढचं बोलतात, जर म्हटलं का नाही माळ घाला, गंध लावा, आपण तसल्या भानगडीत नसतो म्हणतात, भानगड्यावरही किती सहज बोलतात. जाणता आणि नेमता, ज्येष्ठ आणि कनिष्ठ, ज्ञानोबाराय आणि चांगदेवजी, चांगदेव महाराज 1400 वर्षाचे आहेत, ज्येष्ठ आहेत, मान्य आहे. मग आमचे माऊली 14 वर्षाचे आहेत म्हणून त्यांना कनिष्ठ म्हणता का? मग कमी वय म्हणून कनिष्ठ म्हणायचं का? नाही. त्याच्या पुढचा शब्द सांगतो, चांगदेवजी ज्येष्ठ आहेत, मग ज्ञानोबाराय आमचे श्रेष्ठ आहेत. ज्ञानोबारायांकरता शब्द येतो तो श्रेष्ठ. आणि थोडं पुढे बोलू, श्रेष्ठ हा शब्द ज्येष्ठ आणि कनिष्ठाच्या पलीकडे असतो. जरा तत्वज्ञान आहे का? श्रेष्ठ हा स्वतंत्र शब्द आहे. थोडं पुढे बोलतो, श्रेष्ठ हा शब्द तत्वाचा अनुषंग आहे, तत्वाच्या दृष्टीने. श्रेष्ठ हा शब्द तत्वाला लागू पडतो, ज्येष्ठ आणि कनिष्ठ हा शब्द देहाला लागू पडतो. एखाद्याच्या देहाच्या जन्म मरणाला ज्येष्ठ कनिष्ठाचा संबंध आहे. जन्म मरणाच्या पलीकडे जे आहे त्याला ज्येष्ठ कनिष्ठ म्हणता येत नाही, त्याला श्रेष्ठ म्हणावं लागतं. त्यामुळे ज्ञानोबारायांचं वय काय आहे हे महत्वाचं नाहीये, ज्ञानोबारायांची वैचारिक प्रगल्भता काय आहे हे महत्वाचं आहे. ज्ञानोबारायांच्या वयाची गणित लावून जमत नाही, ज्ञानोबारायांच्या वयाचा विचार करत बसताना ती गणित लावून जमत नाही. उलट उपजताची ज्ञानी हे वर्म जाणून ज्ञानोबारायांच्या संबंधाने बोलताना चिंतन आहे, उपजताची ज्ञानी आहे. त्यामुळे ज्ञानेश्वर महाराज हे एक, आता अलीकडल्या काळामध्ये गमत अशी आहे की ज्ञानेश्वर महाराजांनी 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली. ठीक आहे, आपल्याला सगळ्यांना हे सातत्याने माहित आहे. आता गंमत अशी आहे की ज्ञानोबारायांनी 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली. 16 म्हणजे 1वर 6. आता आपलं वय 6वर 1 झालं तरी आम्ही वाचत नाही. 61चे सत्कार आहे, पण ज्ञानेश्वरीचा आपला संबंध नाही. पण ज्ञानोबारायांनी 16, पण आता अलीकडे अवघड आहे बोलायचं. एका वडिलांनी मुलाला सांगितलं, अरे तुला कळत नाही का, ज्ञानोबारायांनी 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली, तू 16व्या वर्षी नापास झाला, कळत नाही का तुला? तो ते पोरग इतकं विचित्र, तो म्हटला बाबा ज्ञानोबारायांनी 22व्या वर्षी समाधी घेतली, तुम्हाला कळत नाही का? काय गंमत आहे महाराज, हे पोचवलं बसलेत आपल्याला. आता तुम्ही म्हणून ज्ञानोबारायांच्या वयोमानाचा विचार करण्यापेक्षा ज्ञानोबारायांनी निर्माण केलेलं जे वाङ्मय आहे आणि त्यांची जी तत्व प्रणाली, त्या तत्व प्रणालीचा विचार करूया. ज्ञानेश्वर महाराज आम्हाला कळून घ्यायचे आहेत. सगळी ज्ञानेश्वरी कळून घेणे इतकी जरी वेळ आमच्याकडे नसली, वेळ नसली म्हणजे वेळ असते, परंतु बऱ्याच वेळेला आम्ही त्या चिंतनाकडे प्रवृत्त होत नाही. ठीक आहे, ठीक आहे. आमच्याकडे वारकरी संप्रदायाची जी धुरण मंडळी आपल्याकडे आहेत, त्या धुरण मंडळींनी अशी अनेक मंडळी, वैकुंठशी दांडेकर मामांचे काही ग्रंथ वाचा, काय दांडेकर मामांनी किती गोड पद्धतीने चिंतन करून ठेवलेले आहेत. हरिपाठ ही वारकऱ्याची संध्या आहे, काय वाक्य आहे महाराज, सहजगत्या दांडेकर मामांनी हे सांगून ठेवलं आम्हाला. नाही काही जमलं ना तुला, एक काम कर, 27 अभंगाचा ज्ञानोबारायांचा हरिपाठ वाच, संपलं. एवढी साधना केली जी आवश्यक आहे ती साधना झाली म्हणून समजा. हरिबोला देता हरिबोला घेता सर्व कार्य करिता हरिबोला, नाथांनी आम्हाला त्याच्याही पेक्षा सोपं करून टाकलं. इतकं सहज ज्ञानोबारायांच्या पसायदानाचा विचार करायचा. हे पसायदान म्हणजे प्रार्थना, मी असं सांगून आलो. आणि त्या प्रार्थना शब्दाचे मी 4 अर्थ आपल्याला सांगत होतो. श्रेष्ठ मागणी, श्रेष्ठांकडे मागणी, श्रेष्ठांकडून मागणी आणि श्रेष्ठांकरिता मागणी. या पसायदानाला प्रार्थना का म्हणायचं? कारण ही मागणी श्रेष्ठ आहे म्हणून म्हणायचं.
ही मागणी श्रेष्ठांकडे केली. ही मागणी केली कोणाकडे केली? एक म्हणे श्री विश्वेश्वराव ना, किंवा आता विश्वात्मके देवे ना. ही जी मागणी केली ज्ञानोबारायांनी कोणाकडे केली? विश्वात्मक देवाकडे केली. मी पुढे बोलेल ज्ञानोबारायांच्या दृष्टीने विश्वात्मक देव कोण आहे. ज्ञानोबाराय नेमकं विश्वात्मक देव म्हणतात तरी कुणाला? गंमत आहे, ज्ञानोबारायांनी देव ही संकल्पना सुद्धा इतक्या विस्तृत पद्धतीने पसायदानामध्ये मांडलेली आहे. बरं, त्याचा अर्थ मागणी कोणाकडे केली? विश्वात्मक देवाकडे केली, श्रेष्ठांकडे केली. दोन गोष्टी झाल्या. एक तर ज्ञानोबारायांनी मागितलेली ही मागणी श्रेष्ठ आहे. का मागणी श्रेष्ठ आहे? कारण या मागणीमध्ये जे खळांची व्यंकटी सांडो इथून जी सुरुवात झालेली मागणी आहे ती शेवटच्या चरणापर्यंत एक म्हणे श्री विश्वेश्वरावो इथपर्यंत जा, याच्यामध्ये सगळा विचार हा जगत कल्याणाच्या संबंधाने आहे. त्यामुळे श्रेष्ठ मागणी. ज्ञानोबारायांनी ज्यांच्याकडे मागितली ते विश्वात्मक देव. थोडं कळण्याकरिता बोलायचं झालं तर सद्गुरु श्री निवृत्तीनाथ आहेत, त्यांच्याकडे मागणी केली. म्हणून श्रेष्ठांकडे केलेली मागणी. मागणी कोणी केली? ज्ञानोबारायांनी. आणि ज्ञानोबाराय कोण आहेत? आमच्या दृष्टीने श्रेष्ठ आहेत, म्हणून श्रेष्ठांकडून केलेली मागणी. आणि सगळ्यात महत्वाचा, श्रेष्ठांकरिता केलेली मागणी. ही जी मागणी केली ती समस्त असणारे जी जीवजंतू आहेत या सगळ्यांकरता जे जे भगवत भक्ती पथावर लागलेले आहेत त्या दृष्टीने ज्ञानोबारायांनी केलेली ही मागणी आहे. त्यामुळे मागणी श्रेष्ठ आहे, मागणी श्रेष्ठांकडे आहे, मागणी श्रेष्ठांकडून आहे आणि मागणी श्रेष्ठांकरिता आहे. विश्व प्रार्थना आहे. ज्ञानोबाराय मागणी मागतात. कधी मागायला लागले? केव्हा मागायला लागले? मागणी मागावं, पण कधी मागावं? मागावं तरी नेमकं काय? कोणाकडे मागावं हे माणसाला कळालं पाहिजे. मुळात मागणीचा जन्म हा गरज आणि अप्राप्तीतून होत असतो. पहा, आपल्याला त्या वस्तूची गरज असावी आणि ती वस्तू आपल्याकडे अप्राप्त असावी, मग मागणीचा जन्म होतो. बरोबर आहे? एखादी गोष्ट गरज आहे आणि ती गोष्ट आमच्याकडे नाहीये, मग मागणीचा जन्म होतो. जगद्गुरु तुकोबाराय, ज्ञानोबाराय आदी करून सांप्रदायिक संतांची जर काही प्रमाण आपण बघितली, तुकाराम महाराजांची भाषा किती गोड आहे. तुकाराम महाराज सांगतात, काही मागणे हे आम्हा अनुचित, वडिलांची रीत जाणत असो, काही मागायचंच नाही आमच्या घराण्याची परंपरा. याचं कारण असं आहे, आमच्या घराण्यामध्ये तो विश्वव्यापक असलेला परमात्मा प्राप्त झाल्यामुळे आता कशाची आम्हाला गरजच उरली नाही. त्यामुळे मागायचा विषय संबंधच नाही. गरज नसेल तर मागायचा विषय येत नाही. तुम्ही सूरदासांचं नाव ऐकून आहात का? दोन्ही डोळ्यांनी आंधळे असणारी सूरदास. त्यांचं मूळ नाव बिल्वमंगल, नंतर सूरदास झाले. त्याची सगळी कथा सांगत राहत नाही. पण सूरदास, उत्तरेकडे त्यांचं फार मोठं काम आहे. बरीच संत मालिकेमध्ये त्यांची नाव आहे. दोन्ही डोळ्याने आंधळे होते सूरदास. ऐका, दोन्ही डोळ्यांनी आंधळे. आणि दोन्ही डोळ्यांनी आंधळे असणाऱ्या सूरदासांना भगवान श्रीकृष्ण परमात्मा प्रगट होतात, प्रसन्न होतात आणि श्रीकृष्ण परमात्मा सूरदासांना सांगतात, सूरदास काहीतरी मागा, काहीतरी मागा. सूरदासांनी सांगितलं, देवा काही नको, मला कशाची इच्छा नाहीये. कृतकृत्य झालो, इच्छा केली ती पावलो. नारदांचं भक्तिसूत्रातलं सूत्र असं आहे, यत् प्राप्य न किंचित वांछति न शोचति न रमते न द्वेष्टी न उत्साही भवती यल्लब्ध्वा अपमान सिद्धा भवती तृप्तः भवती अमृतः भवती. यत् प्राप्य न किंचित वांछति, कशाची इच्छा नाहीये. तरी भगवंतांनी सांगितलं, नाही नाही सूरदास, काहीतरी मागा. नाही, कशाची इच्छा नाही, काय मागू? शेवटी भगवंतांनी स्वतःवरून सांगितलं, सूरदास तुम्ही दोन्ही डोळ्यांनी आंधळे आहात, तुम्हाला माझं सगुण रूप पाहायला मिळत नाहीये. मी तुम्हाला दृष्टी देतो जेणेकरून तुम्हाला माझं रूप बघायला मिळेल. मी स्वतःच देतो, तुम्ही मागत नाही ना, मी स्वतः देतो. सूरदासांनी काय उत्तर द्यावं? सूरदासांनी सांगितलं, देवा मी अंतःकरण दृष्टीने तुला चांगला बघतो, या डोळ्याची गरजच नाही म्हटली मला. मी आतून तुला चांगला बघतोय म्हटले, मला या डोळ्याची गरज नाही म्हटले. तरी भगवान म्हटले, नाही नाही, मी देणार आहे. माझं सगुण रूप काय आहे हे तुम्हाला माहित नाहीये. जरी अंतःकरण दृष्टीने तुम्ही व्यापक म्हणून मला पाहत असला तरी सगुण रूपाने कसा आहे, या मनोजी या पुढे, कसा आहे हे तुम्हाला माहित नाहीये. त्यामुळे मी तुम्हाला सगुण रूप पाहण्याच्या दृष्टीने दृष्टी देणार आहे. तुम्ही डोळे उघडा, मी दिलेली आहे दृष्टी, डोळे उघडा. आग्रह झाला. सूरदासांनी डोळे उघडले. बारीक आहे का? डोळे उघडले आणि डोळे उघडल्याबरोबर जे श्रीकृष्ण रूप दिसायला लागलं, श्रीमद भागवतामध्ये शुकाचार्यांनी असं वर्णन केलंय,
त्रिभुवन कमनम तमाल वर्णम रविकर गौरव रापरम दधाने वकुरलक कुला व्रताननाब्जम विजय सखेरती रस्तुमिन वध्या. आणि याच्यावर एकनाथ महाराजांचं भागवतात भाष्य असं आहे, श्रीकृष्णाची या सौंदर्या पुढे लक्ष्मी भोलोनी झाली वेडे मदन पोटा आले बापुडे ते तर कोणीकडे इंद्रचंद्र. आणि याच्यावर तुकाराम महाराजांचं भाष्य आहे, राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशिकळा लोपलिया. अत्यंत सुंदर असलेला परमात्मा डोळे भरून सूरदासांनी पाहिला. पाहून पाहून तृप्त झाले, डोळ्यातून अश्रू यायला लागले. आणि मग सूरदासांनी सांगितलं, कृष्णा एक मागू का, एक मागू का. भगवान म्हटले, आंधळा होता तोपर्यंत नको म्हणत होता, आणि आता दिसायला लागलं की मागायला लागला. दिसलं की मागायची सवय बहुतेक तिथून निघाली की काय कोण असतं. आता मागायला, आता भगवान होते ते. भगवान म्हटले, अहो सूरदास, तुम्ही नको म्हणताना मी दिलंय, आता तर तुम्ही मागायचं म्हणताय, बोला काय पाहिजे मागा. सूरदासांनी दोन्ही हात जोडले आणि भगवान श्रीकृष्णाला सांगितलं, कृष्णा मला एकच द्या, हे दिलेली दृष्टी माघारी घ्या, पुन्हा मला आंधळ करा, एवढंच माझं मागणं आहे. म्हटलंय पुन्हा मला आंधळ करा. भगवंताच्या अंगावर काटा आला. भगवंतांनी विचारलं, सूरदास असं कुठे मागत असतात का? अहो लोक दृष्टी द्या म्हणतात आणि तुम्ही दिलेली दृष्टी माघारी घ्या म्हणता, असं का? सूरदासांनी एवढं गोड उत्तर दिलं. सूरदासांनी सांगितलं, कृष्णा या डोळ्याने आता तुला पाहिल्यानंतर कोणाला पाहायचं शिल्लकच राहिलं नाही, म्हणून दृष्टी माघारी घ्या. आता कोणाला बघायचं राहिलंय, कोणाला बघायचं, कोणाकरता करायचं, कशा करता करायचं, कारण दृष्टी एवढी तृप्त झालेली आहे की आता काही बघायचं शिल्लक राहिलं नाही. शबरी आणि प्रभू रामचंद्रांची गाठ पडल्यानंतर शबरी अग्निकुंडामध्ये उडी टाकायला निघते. रामचंद्र प्रभू विचारतात, शबरी अग्निकुंडामध्ये का उडी टाकायला निघाली? तुम्ही कधीतरी शबरी वाचा. बऱ्याच वेळेला काय होत आहे, आपल्याकडून जी महत्वाची व्यक्तिचित्र आहे ती वाचली जात नाही. मी तर असं म्हणेल, रामायणातली शबरी जरी कळाली ना, अख्खं रामायण कळालं महाराज. शबरी सामान्य नाहीये, ती कोणत्या जातीतली होती हे महत्वाचं नाहीये. पण मी तर अनेकदा एक वाक्य सांगत आलोय, रामचंद्र प्रभू रावणाला मारण्याकरता अवताराला आले, हे जितकं खरं आहे तेवढंच रामचंद्र प्रभू शबरी कोण आहे ही जगाला कळावी म्हणून अवताराला आले, हे तितकंच खरं आहे. मी नेहमी बोलतो, याचं कारणच असं आहे, जर राम अवताराला आले नसते तर शबरी कळालीच नसते महाराज. आज शबरीचे गुणगान आम्ही गायलंच नसतं, आज आम्हाला शबरीचं चरित्र माहीतच झालं नसतं. त्याच्याकरता राम अवताराला आले असंच मी कधी कधी म्हणेन. शबरी पहा अग्निकुंडात उडी टाकायला निघते. रामाने विचारलं, काय झालं? शबरीने सांगितलं, प्रभू मी एवढी वर्ष झालं तुमची वाट बघत होते. त्याचं कारण असं आहे, शबरीच्या गुरूंनी त्या ऋषींनी असं सांगितलं होतं, शबरी तू या आश्रमामध्ये सेवा करत राहा, राम तुला एक दिवस येऊन दर्शन देणार आहे. कधी माहित नाही, पण येणार आहे. मी एका रामायणाच्या एका पुस्तकावर असं वाचलं, एका पुस्तकात, की शबरीला तिच्या गुरुनी वयाच्या 8व्या वर्षी हे सांगितलं म्हणे, तिचं वय वर्ष 8 होतं म्हणे तेव्हा, की तुला राम एकदा येऊन दर्शन देणार आहेत. आणि राम जेव्हा भेटले तेव्हा शबरीचं वय 80 होतं म्हणे. म्हणजे वयाच्या 8व्या वर्षापासून वयाच्या 80व्या वर्षापर्यंत शबरी रोज सडा संमार्जन करते, रोज रांगोळ काढते आणि रोज रामचंद्र प्रभूंची वाट बघते. रोज चाललंय शबरीचं, माहित नाही कधी येणार आहेत. रोज 8व्या वर्षापासून 80व्या वर्षापर्यंत रोज. आम्हाला लोक म्हणतात, महाराज यायचं असेल तर जरा अगोदर फोन करत चला, अचानक येऊ नका. आम्हाला सांगतात डायरेक्ट, अचानक येऊ ना. जरी आम्ही अचानक गेलो, हा अचानक आलात, फार अवघड आहे. मी एकदा पुण्यामध्ये कीर्तन, आता म्हणजे तुमच्याबद्दल बोलत नाही जाधव साहेब, तुम्ही पुण्यात राहता, पण मी पुण्यामध्ये एकदा कीर्तनाला गेल्यानंतर मला आलेला अनुभव सांगतो. मी एकदा गेलो, तिथं 7 ते 9 कीर्तन असतात. पण ट्रॅफिकची परिस्थिती साहेब तुम्हाला माहिती आहे कशी. मी ते ट्रॅफिक मध्ये अडकलो आणि जायला मला 7, 7:15 झाल्या. 7, 7:15 झाल्याबरोबर ज्यांच्या घरी माझी व्यवस्था केली होती मी त्या घरी धावत पळत गेलो. आणि मग आता कीर्तनाला सुट्टी लोक म्हटले उशीर झालाय, आम्ही भजन सुरू केलंय, ठीक आहे. मी लगेच फेटा बांधायला लागलो. त्या घरात ज्या मावशी होत्या त्या मावशी माझ्याकडे आल्या आणि ते म्हटले, महाराज अहो आम्ही केव्हाच वाट बघतोय, तुम्ही कीर्तनाच्या अगोदर जेवणार असं कळालं, 6 वाजल्यापासून वाट बघतोय. म्हटलं होय हो, म्हटलं पण ट्रॅफिक मध्ये अडकलो, काय करू? म्हणलं अहो आम्ही स्वयंपाक करून ठेवला. म्हटलं होय, आता काय करणार? म्हटलं त्यामुळे आता लगेच कीर्तन करतो. ते म्हटलं ठीक आहे काही हरकत नाही, पुढल्या वर्षी मात्र जेवायला या, म्हणजे कीर्तन करून नीट निघा. काहीच नाही महाराज. अलीकडल्या आपण शबरी कुठे आहे? शबरीचं चिंतन पहा.
वयाच्या 8व्या वर्षापासून 80व्या वर्षापर्यंत रोज चिंतन करते. आणि जेव्हा राम भेटतात तेव्हा ती शबरी अग्निकुंडामध्ये उडी टाकायला निघते. रामाने विचारलं का? शबरी म्हणते, प्रभू तुम्हाला भेटल्यानंतर आता कोणाला भेटायचं शिल्लकच राहिलं नाही, म्हणून अग्निकुंडामध्ये प्रवेश करते. याचा अर्थ तुम्हाला भेटलं, आता काही शिल्लक राहिलं नाही. काम नाही झालो पायी रिकामा, आता काही इच्छाच राहिली नाही. याचा अर्थ निरपेक्षता हा संतांचा मूळ स्वभाव आहे. संत या शब्दाचं चिंतन असं आहे की निरपेक्षता या तत्वावर जे अधिष्ठित आहे त्यांचं नाव संत आहे. संत म्हणजेच निरपेक्षता आणि निरपेक्षता म्हणजेच संत. पहा, मी आपल्याला त्याची कारणं सांगत. मग जर निरपेक्षता असेल तर मग ज्ञानोबांनी हे पसायदान मागितलं म्हणजे नेमकं काय? तर पसायदान या शब्दातली अपेक्षा आणि निरपेक्षता इथं असलेली अपेक्षा, या अपेक्षा शब्दाचे दोन भिन्न भिन्न अर्थ आहेत. दोन भिन्न अर्थ आहेत. इच्छा हा जो शब्द आहे त्याचं मी आपल्याला काही धावती कारणं सांगणार आहे पुढं. याला पसायदान हे नावच का आलं? हे जे दान आणि त्याला शब्द जोडून दिलाय पसायदान, हे का आलं? पसायदान म्हणजे काय आणि मागणी म्हणजे काय, याच्यातले काही फरक आहे. मी आपल्याला तशा पद्धतीने सांगणार आहे पुढं. मुळात ह्या पसायदानाची निर्मिती होतानाचा एक प्रसंग आहे. भगवद्गीतेवर 18 अध्यायावर ज्ञानेश्वर महाराजांनी मराठीमध्ये निरूपण केलं. अत्यंत गोड अशा भाषेमध्ये केलं. अनेक विषय मांडले. माझं तर असं थोडं आकलन असं आहे, म्हणजे आपण सगळी अनेक अभ्यासू मंडळी आहात, माझं तर थोडं आकलन असं आहे की भगवद्गीतेवर ज्ञानोबांनी जी ज्ञानेश्वरी लिहिलेली आहे त्या ज्ञानेश्वरीचं चिंतन करत असताना भगवद्गीता 700 श्लोकाची, ज्ञानेश्वरी 9000 ओव्यांची. मला असं वाटतं की भगवद्गीतेमध्ये भगवंतांनी अर्जुनाला सांगितलं, भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलं, अर्जुनाने काही प्रश्न विचारले आणि भगवंतांनी त्याची काही उत्तरं दिली. पण त्या रणांगणावर, त्या युद्धभूमीवर कालाच्या किंवा वेळेच्या मर्यादेमुळे असे अनेक प्रश्न होते की ते अर्जुनाचे विचारायचे राहिले होते. आणि अशी अनेक उत्तरं होती की जी भगवंताची सांगायची राहिली होती. आणि ते जे राहिलेलं आहे ते पूर्ण करण्याकरता भगवान श्रीकृष्ण परमात्मा ज्ञानेश्वर महाराज नावाने अवताराला येतात आणि ती ज्ञानेश्वरी लिहितात. त्यामुळे जे गीतेमध्ये आहे ते तर ज्ञानेश्वरीत आहेच आहे, पण जे गीतेमध्ये आणखीन राहिलेलं होतं ते सुद्धा पूर्ण ज्या ग्रंथाने झालं त्याचं नाव आहे ज्ञानेश्वरी. जे भगवद्गीतेतही आणखीन काही राहिलं होतं ते सुद्धा पूर्ण झालं. त्यामुळे मी बोलत नाही, ज्ञानोबा स्वतः बोलतात 11व्या अध्यायामध्ये, गीतेविनही रंगू द्यावी. ज्ञानेश्वरी कशी आहे की गीतेविनही रंगू द्यावी. भगवद्गीता कळण्याच्या दृष्टीने ज्ञानेश्वरीचा अभ्यास करायला गेला तर भगवद्गीतेमधल्या काही विषयांची उकल जी झालेली नाही ती सुद्धा उकल विस्ताराने ज्या ग्रंथात झाली ती ज्ञानेश्वरी आहे. झालं 18 अध्यायावर निरूपण झालं, 9000 ओव्यांचं ते निरूपण झालं. यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरा या विषयापर्यंत चिंतन सुरू झालं. धृतराष्ट्र आणि संजयाच्या चर्चेतून सुरुवात झाली ही गीता. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता योत्सवा मामका पांडवाश्चैव किम कुर्वत संजय असा म्हणणारा तो धृतराष्ट्र आणि त्याला संजय यांनी दिलेली उत्तरं. शेवटी धृतराष्ट्राला मग त्याच्यामध्ये इतके विस्तार झाले आणि इतकं सगळं ऐकूनही शेवटी धृतराष्ट्र त्या संजयाला म्हणतो, संजया त्या रणांगणावर कुरुक्षेत्रावर काय भगवंताच्या मुखातून ते गीता तत्व यायला लागले ते सगळं जाऊ दे, फक्त मला एक सांग, याच्यात विजय कुणाचा होणार आहे? विजय कुणाचा होणार आहे? इतकं गीता तत्वज्ञान ऐकून सुद्धा धृतराष्ट्र पुन्हा त्या ममत्वाने ग्रासलेला आहे. पुन्हा कारण मामाकाप असं म्हणतोय ना, मामाकाप हा शब्द मोहाचा आहे. आणि मग कोणाचा विजय होणार आहे हे सांग मला. आणि मग हे ऐकल्यानंतर संजयाला प्रश्न पडला की काय उत्तर द्यावं. संजयाने फार गोड उत्तर दिलं. संजयाने विचार केला कोणाचा विजय होणार म्हणून सांगावं. बरं, आपण होणार आहे विजय पांडवांचा, आपण पांडवांचा म्हणावं तर भाकरी खातो यांची, कसं काय करावं? बरं, यांचा होणार आहे म्हणावं तर यांचं होणारच नाही आणि त्याच्यापेक्षा यांचं होऊच नाही या मताचा मी तो संजय म्हणतोय.
नाही मी म्हणजे हे चालय म्हणून बोलायला लागलो. ते त्याला नाहीच ना, तो संजय विचार करतो की आपला अरे मी कसं काय करणार, काय उत्तर द्यावं. मग त्या संजय यांनी उत्तर दिलं. काय दिलं? यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरा तत्र श्री विजयो भूतरी ध्रुवा नीतिर्मतिर् मम. संजय यांनी सांगितलं धृतराष्ट्राला, राजा मला ते माहित नाही विजय कोणाचा होईल, मी हे सांगू शकत नाही, पण मला एक माहित आहे, यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरा, ज्या ठिकाणी कृष्ण आणि अर्जुन आहेत त्या ठिकाणी तत्र श्रीर विजयो भूतीर ध्रुवा नीतिर्मतिर् मम. जिथं जिथं कृष्ण अर्जुन आहेत ना तिथं तिथं विजय आहे. आणि हे समजून देण्याकरिता दृष्टांत ज्ञानोबांनी काय द्यावे? चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका, संत तेथे विवेका, असं नाही की जे गुरु तेथ ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान, अति जैसे, इतकी रेलचेल ज्ञानोबांनी करावी. आणि मग हे सगळं गीता तत्वज्ञान सांगून झाल्यानंतर, सगळं तत्वज्ञान सांगून झाल्यानंतर जेव्हा एका विशिष्ट स्थितीमध्ये ज्ञानोबा आहे, पुढे निवृत्तीनाथ महाराज बसलेले आहेत, आणि मग ज्ञानोबारायांनी दोन्ही हात जोडले आणि निवृत्तीनाथांकडे पाहिलं. निवृत्तीनाथांनी विचारलं, ज्ञाना आता पुढं काय सांग. हे गीतेवरचं मराठीमध्ये 9000 ओव्यांचं वाङ्मय या जगाच्या समोर तू मांडलं, आता तुझी इच्छा काय आहे? ज्ञानोबारायांनी दोन्ही हात जोडले, सांगितलं, दादा किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धी नेले, येत माझे जे उरले पायिक पण. ज्ञानोबारायांची किती विनयता आहे याच्यातून. मला कधी कधी म्हणून मी म्हटलं की तुम्हाला ज्ञानोबारायांचं हृदय करून घ्यायचं आहे ना, तुम्ही पसायदानाकडे या. ज्ञानोबाराय करून घ्यायचे आहेत ना, पसायदानाकडे या. मी थोडं धाडसाने बोलू, ज्ञानोबारायांचं चरित्र कुठेतरी गद्य स्वरूपामध्ये पद्य स्वरूपात केलेलं वाचण्यापेक्षा ज्ञानोबारायांचं पसायदान वाचलं की ज्ञानोबारायांचं आध्यात्मिक चरित्र करून जातं. आणि बाकी ज्ञानोबारायांच्या लौकिक चरित्राचं काय, ते कुठे अवताराला आले, कुणाच्या पोटी जन्माला आले, ह्या सगळ्या गोष्टी लौकिकाच्या चरित्राच्या आहेत. पण ज्ञानोबारायांचं आध्यात्मिक चरित्र काय आहे, ज्ञानोबारायांचं हृदय काय आहे, ज्ञानोबारायांचा स्वभाव काय आहे, ज्ञानोबारायांची वैचारिक प्रगल्भता काय आहे, ज्ञानोबारायांचं विचारदर्शन काय आहे, हे आपल्याला पसायदानातून कळेल. ज्ञानोबाराय दोन्ही हात जोडतात, निवृत्तीनाथांना सांगतात, किंबहुना तुमचे केले. तुमचे केले हे किती महत्वाचं आहे. हे तुमचे केले याचा अर्थ तुमच्यामुळे केले असा अर्थ आहे. हे किंबहुना तुमचे केले, तुमच्यामुळे हे केलं. एरवी माझ्याची ताकद नाही, हे माझं शक्य नाही. म्हणजे भगवद्गीतेवर स्वतंत्र पद्धतीची एक प्रतिभा निर्माण करणारे ज्ञानोबाराय सुद्धा निवृत्तीनाथांना सांग, हे श्रेय आपल्याकडे घेत नाहीत. ज्ञानोबाराय हे श्रेय निवृत्तीनाथांकडे देतात. आणि थोडं वेगळ्या अर्थाने सांगू, हे श्रेय आपल्या सद्गुरूंना देतात. एक विचार करा, निवृत्तीनाथ हे त्यांचे ज्येष्ठ बंधू आहेत, हा लौकिक आहे, लौकिकाच्या दृष्टीने. पण निवृत्तीनाथ हे त्यांचे गुरु आहेत, हा आध्यात्मिक विचार आहे. ज्ञानोबाराय ज्यांच्या समोर बसलेले आहेत, मला कधी कधी ज्ञानेश्वरी वाचताना आश्चर्य वाटतं. निवृत्तीनाथ महाराज हे ज्ञानोबारायांचे गुरु आहेत, आणि गुरूंनी ऐकावं आणि शिष्याने सांगावं, हा किती अलौकिक विचार आहे महाराज. आणि त्याच्यातही निवृत्तीनाथांनी मान डोलवावी, म्हणजे काय सोहळा असेल तो, त्या निवासामध्ये काय घडलं असेल. आजही आपल्याकडे भारतामध्ये भारताच्या बाहेर मूर्ती असलेली मंदिरं अनेक दिसतील, पण जिथं ज्ञानोबाराय बसले त्या खांबाचं मंदिर फक्त आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे, ते निवासामध्ये आहे. विचार करा. मला कधी आश्चर्य वाटतं, ज्ञानोबाराय ज्या दगडाला टिकून बसतात तो दगड सुद्धा जर मंदिराच्या रूपाने प्रगट होत असेल तर ज्ञानोबारायांचा अलौकिक अधिकार किती असेल. काय ज्ञानोबारायच्या भिंतीला टिकून बसले. आजही आमची श्रद्धा अशी आहे, आळंदीला गेलो नाही ज्ञानोबारायांच्या समाधीचं दर्शन झालं, नेवासाला गेलो त्या खांबाच्या पाया पडलो, झालं माऊलीचं दर्शन. इतक्या श्रद्धेने आपण चालतो आहोत. आणि मग ज्ञानोबारायांनी दोन्ही हात जोडले, निवृत्तीनाथांना सांगितलं, किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धी नेले. ज्ञानोबारायांनी अख्ख्या संपूर्ण ज्ञानेश्वरीला धर्म कीर्तन म्हटलंय. चिंतन पुढे फार गोड आहे, येईल. धर्म कीर्तन म्हटलं. कीर्तन हा शब्द किती जाणीवपूर्वक ज्ञानोबारायांनी वापरलाय. काय कीर्तन, कीर्तन या शब्दाचा अर्थ काय? कीर्तन हा शब्द खूप महत्वाचा आहे. मी आपल्याला एक जाता जाता वाक्य सांगू. अन्य साधन आपल्याला देवाकडे घेऊन जातात, अन्य साधन आपल्याला देवाकडे घेऊन जातात, पण कलियुगामध्ये कीर्तन नावाचं साधन देवालाच आपल्याकडे घेऊन येतं. कलियुगा माझी करावे कीर्तन, तेने नारायण देईल भेटी. आपण जाईल भेटी नाही, देईल भेटी.
कीर्तन देवाला आमच्याकडे घेऊन येतं. सुखे येतो घरा नारायण, नामसंकीर्तन साधन पैसोपे, गळतील पापे नलगती साव्यास, जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण. ज्ञानदेव म्हणे व्यासाची एक खुणे, द्वारकेचे राणे पांडवा घरी स्वतःहून. त्यामुळे कीर्तन हा शब्द खूप महत्वाचा. अलीकडे आपल्याकडून अवमूल्यन होऊ लागलं काही शब्दांचं. आमच्याकडे बार्शीमध्ये आमची श्रावण मासात प्रवचनमाला महिनाभर, आणि मग ते अनेकांच्या घरी घेऊन जातात पूजनाला वगैरे, की प्रवचन झाले की याच्या घरी त्याच्या घरी घेऊन जातात. आणि जातो. एका घरी गेलो, त्या पती पत्नीने सगळी पूजेची तयारी केलेली होती. गाडीतून उतरलो आणि आता त्यांच्या घरात जायचं, तेवढ्यात त्यांचं एक 2-3 वर्षाचं लेकरू रडायला लागलं. ते काही थांबत ना, रडायला लागलं, किरकिर करायला लागलं. ती आई समजावून सांगत होती, महाराज आलेले आहेत, महाराजांचं पूजन वगैरे होऊ दे, आणि ते गेल्यानंतर तुला काय पाहिजे ते देते. पण ते पोरगं काही थांबेना, ते सारखं रडायला लागलं, किरकिर करायला लागलं. मी उंबऱ्यामध्ये उभा, पाद्यपूजेची तयारी, हातामध्ये ते पाणी वगैरे त्यांच्या. माझ्याकडे त्या मावशीने बघितलं, ते लेकरू तर रडायला लागलेलं. त्या बहिणीनं माझ्याकडे बघितलं, त्या लेकराकडे बघितलं आणि एकच वाक्य वापरलं, काय लावलंय तुझं कीर्तन? मला त्या दिवशी कळालं, असं रडण्याला कीर्तन म्हणतात, किरकिर करणाऱ्याला कीर्तन म्हणतात. काय गंमत आहे महाराज, किती अवमूल्यन करून टाकलं आपण कीर्तन शब्दाचं. कीर्तन हा शब्द सामान्य नाहीये, कीर्तन ही भक्ती सामान्य नाहीये. म्हणून मी म्हटलं कलौतद हरी कीर्तनात हृदयाध्यायतो विष्णू त्रेतायाम यजतो मकैहि द्वापारे परिचर्यायाम कलौतद हरी कीर्तनात. शास्त्र सांगतं आम्हाला कलियुगामध्ये कीर्तन हेच आम्हाला तिथपर्यंत घेऊन जाणारं साधन आहे, नव्हे त्याला आमच्याकडे आणणारं साधन आहे. ज्ञानोबा आहे इतकं अंतःकरण पूर्वक निवृत्तीनाथांच्या समोर म्हणतात, धर्म कीर्तन हे सिद्धी नेले. आता येत माझे जे उरले पायिक पण, माझ्याकडे काय उरलंय? मला ज्ञानोबाईंचं चरित्र हे वाचताना वाटतं की ज्ञानोबाई म्हणतात माझ्याकडे काही उरलं नाही, फक्त एकच उरलंय, पायिक पण. पायिक पण या शब्दाचा अर्थ सेवक पण. इतकं सगळं करूनही ज्ञानोबा आपल्या ठिकाणी इतकी विनम्रता आणतात, माझ्याकडे उरलंय ते केवळ सेवकपणा उरलाय. उरले येत जे उरले, हे उरणं मला आश्चर्य वाटतं. इतकं सगळं करून काय उरावं, तर पायिकपणा उरावा. इतकं सगळं करून काय उरावं, सेवकपणा उरावा. थोडक्यात आपण करत असलेल्या कामातून आपल्या जीवनात काय उरावी, तर सेवा. उरणं शब्द अशी गंमत आहे महाराज. उलट तसं बघायला गेलं तर सगळ्यांनाच वाटतं उरावं. बघा तुम्ही, पंक्ती घालणारी सुद्धा आम्हाला म्हणतात महाराज उरलं पाहिजे, म्हणजे कमी पडता कामा नये. पंक्ती वाढलेला उरलं पाहिजे, कीर्तन करायला वाटतं उरलं पाहिजे, सप्ताह करणाऱ्याला सुद्धा वाटतं सप्ताह करून उरलं पाहिजे, नाही का? बघा तुम्ही तेव्हा सगळं घालू नका, उरवा जरा, ठेवा, पुढे लागते आपल्याला, उरलं पाहिजे. मला एकाने विचारलं, महाराज मोठा सप्ताह केला तुम्ही काशीला, किती उरलं? म्हटलं होतं ते जिरलं, तुला काय सांगायचं किती उरलं? लोकांना वाटतं उरलं पाहिजे, उरलं हे काय? पण ज्ञानोबा म्हणतात माझ्याकडे काय उरलंय, येत माझे जे उरले पायिक पण. पायिक पण या शब्दाचा अर्थ सेवकपणा. मला वाटतं की पसायदान वाचायचं आहे ना, अगोदरची ही ओवी वाचा. ही ओवी वाचल्याशिवाय पसायदानामध्ये प्रवेशच होणार नाही. ही जी विनम्रता ज्ञानोबाईंनी आपल्या अंतःकरणामध्ये दाखवून दिली, की मला याच्यातले 2 मानसशास्त्रीय भाव सांगायचे. याच्यात ज्ञानेश्वर महाराजांना असं सांगायचं आहे, आपल्याला आपल्या गुरूंकडे जर मागायचं असेल तर त्या मागणी करता आपलं हृदय कसं व्हावं, हृदय कसं असावं, याचं एक महत्वाचं उदाहरण म्हणजे ही ओवी आहे. आपल्याला जेव्हा मागायचं आहे तेव्हा आपल्या मोठ्या गुरूंच्या समोर बसताना सुद्धा कसं बसलं पाहिजे, याची ही ओवी आहे. आपल्या सद्गुरूंच्या समोर विनंती करताना काय केली पाहिजे, याची ही ओवी आहे. आपण कितीही कार्य केल्यानंतर त्या कार्याचा समारोप कसा करावा हे कळणं, याची ही ओवी आहे. एवढं सगळं कार्य करूनही ज्ञानोबा बोलतात, येत माझे जे उरले पायिक पण, माझ्याकडे सेवकपणा उरलाय. आणि मग सेवक या नात्याने मी आपल्याला विनंती करतो, काय विनंती करतो, आता विश्वात्मके दिवे येणे वाग्यज्ञ तोषावे आणि तोषोनी मज द्यावे पसाय दान हे. म्हणून मी म्हटलं पहिली ओवी ही बेसमेंट आहे. ह्या पसायदानाला प्रवेश करण्याकरता फार बेसमेंट आहे. म्हणजे आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे आणि तोषोनी मज द्यावे पसाय दान हे, याचा अर्थ आणखीन पसायदान सुरू झालं नाहीये.
हे पसायदान, मग हे म्हणजे कोणतं? मग जे खळांची व्यंकटी सांडो. हे मला असं वाटतं की जे खळांची व्यंकटी सांडो इथून सुरू झालेल्या ज्या मागण्या आहेत त्या मागायच्या असतील तर त्याच्याकरता आपल्या मुखातून कोणते शब्द यावे, आपल्या मुखातून कोणते शब्द यावे याचा अर्थ आता विश्वात्मके देवे ही ओवी आहे. आणि आता विश्वात्मके देवे हे मुखातून शब्द येण्याकरिता आपली मानसिक स्थिती कशी असावी याचा विचार म्हणजे किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धी नेली आहे. म्हणून मी थोडं असं म्हणेल की किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धी नेले येत माझे जे उरले पायिक पण, हा ज्ञानोबरांचा मानसिक भाव आहे. आणि आता विश्वात्मके देवे येणे वागे यज्ञ तोषावे तोषोनी मज द्यावे पसायदान हे ज्ञानोबरांनी केलेली पसायदानाची प्रस्तावना आहे. आणि मग जे खळांची व्यंकटी सांडो इथून जे केलं ते ज्ञानोबरांनी मागितलेलं पसायदान आहे. आणि मग त्या पसायदानाचा शेवट म्हणजे येत विश्वेश्वरावो हे जे आहे तो पसायदानाचा शेवट आहे. आता तुम्ही म्हटलं होतं ना 3 दिवसात, हे झालं की 3 मिनिटात सांगितलं. काय 3 दिवसात सांगायचं? 3 मिनिटात तुम्हाला पसायदान समोर ठेवलं. बघा ना, किंबहुना तुमचे केले ही ओवी डोळ्यासमोर ठेवा, आता विश्वात्मके हे डोळ्यासमोर ठेवा, आणि जे खळांची पासून ते एक म्हणे श्री विश्वेश्वरापर्यंत ठेवा. आणि या 3 मानसिक भूमिका कशा आहेत याचा थोडा विचार करा. आता मला प्रस्तावनेच्या ओवीकडे यायचं आहे. किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धी नेले येत माझे जे उरले पायिक पण, सेवकपणा माझ्या ठिकाणी उरला. हा सेवकपणा जे ज्ञानोबा आपल्याकडे घेतात, मला वाटतं की थोडं जर पूर्वचरित्र आपण बघितली, हनुमंतरायाचं चरित्र वाचलं तर किती सेवकपणा असावा हा हनुमंतरायाच्या चरित्रात दिसून येतो. उलट जगद्गुरु तुकोबारायांनी मारुतीरायाला स्पष्ट विचारावं, काय भक्तीच्या त्या वाटा आणि मज दावाव्या सुभटा शरण शरण हनुमंता तुझा आलो रामदूता. हे म्हणत असताना जगद्गुरु तुकोबाराय हनुमंतरायाला म्हणतात की हे मारुतीराया आम्हाला त्या वाटा दाखव, काय भक्तीच्या त्या वाटा. तुमच्या ठिकाणी आलेली जी भक्तीची सेवकपणाची वाट आहे ती मज दावाव्या सुभटा, आम्हाला ती सुबत असलेली वाट दावा. कारण सेवक या भूमिकेमध्ये कळसस्थानी आहेत की हनुमंतराय. हनुमंतरायाचं चरित्र पहा, उद्धवाचं चरित्र पहा. मला वाटतं ही पूर्वसुरी सगळी ज्ञानोबारांच्या डोळ्यासमोर आहे. उद्धवांचं चरित्र पाहण्यासारखं आहे. मला कधी कधी उद्धवाचं चरित्र वाचताना एकच वाक्य सांगतो, विस्तार करत घेत नाही, आपल्याकडे पुढे आणखी पुष्कळ बोलायचं आहे. उद्धवाच्या चरित्रातलं वाक्य मला इतकं आश्चर्याचं वाटतं की उद्धव भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचे भक्त. बरोबर आहे? बरोबर आहे. खरं तर भगवान श्रीकृष्ण ही यादव आणि उद्धव ही यादव. म्हणजे भावकीनं भावकीशी कसं असावं. आता कशाला इथं भावकीत सांगायला जाऊ मी हे सगळं काय आहे. उद्धव यादव कुळात असून सुद्धा आणि श्रीकृष्ण परमात्मा यादव कुळात असून सुद्धा उद्धवाने यादव कुळामध्ये असलेल्या उद्धवाने श्रीकृष्ण परमात्म्याकडे बघत असताना एके दिवशी कृष्णाची पूजा करताना आईने उद्धवाला हाक मारावी, उद्धवा दूध प्यायला ये. आणि उद्धव श्रीकृष्ण परमात्म्याचं नामस्मरण करत होता, कृष्णमूर्तीकडे बघत होता आणि पुन्हा पुन्हा आई हाक मारते, दूध प्यायला ये, दूध प्यायला ये. तेव्हा उद्धवाने सांगितलं, अगं आई मी अमृताचं प्राशन करतोय, तू कुठं लागलीस दुधाला हाक मारायला म्हटले. कारण कृष्ण भक्ती ही माझ्या दृष्टीने अमृत आहे. उद्धवाच्या मुखातले शब्द आहेत. उद्धव हा सेवेचा उच्चांक आहे, हनुमंतराय हे सेवेचे उच्चांक आहे. कितीतरी सेवेच्या अनुषंगाने हनुमंतरायाचं चरित्र आहे. पायिक पद हनुमंतराय, पायिक पद. गीता प्रत्येकांतामध्ये हनुमंतरायाच्या सेवकपणाचं वर्णन फार गोड आलंय. आता तत्वज्ञानाच्या प्रक्रिया खूप वेगळ्या आहेत. सेवक, सेवी आणि सेवा. याच्यामध्ये सेवक रूपता, सेव्य रूपता आणि सेवा रूपता थोडं बारीक आहे का. सेवक रूपता, सेव्य रूपता आणि सेवा रूपता. सेवा करता करताना सेवक रूपता येणं एक, सेवा करता करता सेव्य रूपता येणं दोन, आणि सेवा करता करता सेवा रूप होऊन जाणं तीन. सेवा करताना सेवक रूप होणं ही सेवेची पहिली पायरी, सेवा करता करता सेव्य रूपाला प्राप्त होणं ही सेवेची दुसरी पायरी, आणि सेवा करता करता सेवा रूप होऊन जाणं ही सेवेची तिसरी पायरी. त्यामुळे उच्चतम पायरी म्हणजे सेवा करता करता सेवा रूप होऊन जाणं ही सेवेची उच्चतम पायरी सांगितली जाते. हनुमंतरायाच्या बाबतीत बोलत असताना असं सांगितलं जातं, रामचंद्र प्रभू झाले रामराज्य काय उडे आम्हासे. रामचंद्र प्रभू सिंहासनावर बसले, राजा झाले, सगळेजण आता आपापल्या पद्धतीने सेवा करणार. पण हनुमंतराय इतके सेवेला तत्पर महाराज
सकाळी झोपेतून उठल्याबरोबर स्नान करण्याची सेवा हनुमंतरायांनीच करायचं, ते पाणी काढून देणं वगैरे वगैरे. प्रभू रामचंद्र काही पूजेला बसले, त्यांची सेवा हनुमंतरायांनीच करायची. दुपारच्या वेळेला तो दरबार भरवायचा, तितकी सगळी सेवा हनुमंतरायांनीच करायची. दुपारी जेवायला बसल्यानंतर त्यांना जेवायला वाढण्याची सेवा हनुमंतरायांनीच करायची. परत सायंकाळच्या दरबारातली सेवा हनुमंतरायांनीच करायची. सायंकाळी आल्यानंतर काही त्यांच्या भोजनाची व्यवस्था करायची हनुमंतरायांनीच करायची. अहो, कोणाला त्यात शिरकावच होऊ देईना हनुमंतराय, कोणाला त्यात शिरकाव होऊ देईना. आता कोणाला, प्रत्येकाला वाटायचं आपल्याला सेवा मिळावी आणि सगळ्या सेवा एकट्या हनुमंतरायाकडे, कोणाकडे काही मिळेना. असं काहीतरी सकाळी स्नान पाणी वगैरे काढण्याकरता सीतामाईने जावं तर हनुमंतरायांनी अगोदरच केलेलं असायचं. काही दुपारच्या वेळेला लक्ष्मणाने विचार करावा, दरबारात काही सेवा करावी म्हटलं तर ते हनुमंतरायांनी अगोदरच केलेलं असायचं. काय संध्याकाळच्या वेळेला भरत शत्रुघ्नांनी विचार केला, आपण काहीतरी करावं म्हटलं तर ते हनुमंतांनी केलं म्हणायचे. सायंकाळच्या वेळेला काही सीतामाईने विचारायचं, काही देऊ का, प्रभू रामचंद्रांनी सांगितलं, हनुमंतांनी दिलंय. अहो, सारखं हनुमंत 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 ही सगळे विचार करायला लागले. आता काय करावं म्हटले, आपल्याला काहीच हे करेना, सेवाच मिळेना. मग काय झालं, हनुमंतराय आपल्याला कोणतीच सेवा करायला मिळू देत नाहीत म्हणून जी जी नाराज झाली त्या सगळ्या नाराज लोकांचा एक गट तयार झाला. मी रामायणातला सांगतोय, आपल्याला बाकीचं काही माहित नाही. ही सगळी एकत्रित आली. मग सीतामाईच्या नेतृत्वाखाली सगळे, तिथं लक्ष्मण आले, तिथं भरत आले, शत्रुघ्न आले, जे काही आणखीन सगळे होते ते आले. ते सगळे लक्ष्मण म्हणायला लागले सीतामाईला, आई साहेब आम्हाला काही सेवा मिळेना. भरतांनी सांगितलं आम्हालाही काही सेवा मिळेना. शत्रुघ्नांनी सांगितलं आम्हालाही काही सेवा मिळेना. सीतामाईंनी सांगितलं अरे मलाच काही मिळेना, तुमचं काय घेऊन बसणार. हे सगळेजण एकत्रित काय करायचं, काय करायचं. सीतामाईंनी सांगितलं एक काम करू. म्हटलं काय, काय काय सेवा आपल्या राजदरबारात आहेत त्याची एक यादी करा म्हटले. त्याची एक यादी करा म्हटले. बरं, त्या यादीच्या पुढे ज्या त्या माणसाची नावं टाकून द्या. म्हणजे आता समजा सकाळची स्नान घालण्याची सेवा आहे, स्नानाचं काय असेल ती व्यवस्था करण्याची, समजा तिथं माझं नाव टाकून द्या. दुपारी प्रसादाच्या व्यवस्थेचं समजा तिथं लक्ष्मणाचं किंवा भरताचं नाव टाकून द्या. किंवा दरबारातली काही सेवा आहे तिथं लक्ष्मणाचं नाव टाकून द्या. आणि सीतामाईंनी सांगितलं ही सगळ्या सेवेची यादी करा आणि त्याच्यात आपली आपली माणसं घुसवा. हनुमंताचं नाव कुठं आलं नाही पाहिजे म्हटलं त्याच्यात. त्याला सोडून हा सगळा कार्यक्रम सगळे आपली आपली घाला म्हटले, सगळी जी आहे ती सगळी घाला. मग त्याच्यामध्ये कुठं लक्ष्मणाचं नाव, कुठं भरताचं नाव, कुठं शत्रुघ्नाचं नाव, अन्य काही ज्या उर्मिला अमुक तमुक होत्या त्यांची नावं सगळ्याची यादी तयार केली. त्याच्यात सगळी नावं लिहिली. हनुमंतरायाचं नाव येणार नाही याची चांगली काळजी लक्ष्मणाने घेतली, कारण त्याचं सगळीकडे लक्ष होतं त्या लक्ष्मणाचं. त्यामुळे त्या लक्ष्मणानं सगळं लक्षात ठेवून सगळा कार्यक्रम केला आणि सगळी ती यादी तयार केली, सीतामाईकडे दिली. सीतामाईने ती सगळी यादी वाचली. लक्ष्मणाला विचारलं, लक्ष्मणजी काही राहिलं नाही ना. नाही नाही म्हटली, माझं सगळंकडे लक्ष आहे, सगळं लक्षात राहतंय. बरं, आपली सगळी नावं आली ना. हो. हनुमंताचं कुठे येऊ दिलं नाही ना. कुठं सुद्धा नाही. हनुमंतातला ह येऊ दिला नाही तर बाकीचं काय म्हटले, काही नाही म्हटले, येऊ दिलं नाही. झालं. सगळी ती यादी घेतली. सीतामाई प्रभू रामचंद्रांकडे आल्या आणि प्रभूंना सांगितलं, प्रभू आम्ही एक निर्णय घ्यायचा आहे. प्रभूने विचारलं काय. काही नाही. काय आहे म्हटले, कोणी कोणत्या सेवा करायच्या याची एक यादी तयार केली आहे. प्रभूंनी सांगितलं हो गरजच आहे भविष्याच्या दृष्टीने. हो म्हटले केली आहे. बरं मग काय त्याचं म्हणणं. काही नाही, त्या यादीवर तुमचा शिक्का आणि सही पाहिजे. तुम्ही राजा आहात ना, आणि एकदा तुम्ही शिक्का मारला की ती यादी बोर्डला लावली जाईल. ज्याची नावं ज्या सेवेपुढे त्यांनी तीच काम करायचं, बाकीच्यानी दुसऱ्याच्या कामात ढवळाढवळ करायची नाही. आपल्या आपल्या कामात आपण आपलं ज्याचं त्याचं काम ज्याचे त्यांनी करावं. महाराज मला कधी कधी कीर्तनाला गेलो कळत नाही महाराज. आता ते पकवाज आता माऊली आहे तिथं पकवाज आता ते वाजवत असतात. काही काही खाली बसलेली माणसं कमी झाले जास्त, तू कशाला तू आपला ऐक, तू कशाला त्याच्यात डोकं लावतो. कधी कधी ती पकवाज अरे त्यांना ते कळतंय, त्यांचं आता ज्ञानेश महाराज इथं आहेत, त्यांना माहित असतं. काही काही लोक दुसऱ्याच्या कामात ढवळाढवळ करत राहतात. त्यामुळे म्हटले ही यादी ज्याच्या त्याच्या नावापुढे जी ती कामं लिहिलीत आणि ज्याच्या त्यांनी जी ती कामं करायची, कोणी कोणाच्या ह्याच्यात ढवळाढवळ करायची नाही. ती यादी आहे, त्याच्यावर शिक्का मारा, तुमची सही. प्रभू रामचंद्राने ती यादी वाचली ती सगळी. तरी प्रभू अहो यादी बघितल्या कळालं हनुमंताचं नाव कुठेच नाही त्याच्यात. आता पण कसं काय म्हणावं. प्रभू रामचंद्रांनी सीतामाईला म्हणलं तरी प्रभू रामचंद्र याच्यात सगळ्यांचं आले ना. हो कोण नाराज, कोणी नाही. मी सांगते ना ऐका, म्हणजे हे तेव्हापासून आहे. अयोध्येच्या राजालाच ऐकावं लागलं तर आपलं काय घेऊन बसला. ते प्रभूंनी सांगितलं ते गप सही करा म्हटले. बघा सगळं बरोबर आलेलं आहे, सही करा.
तुम्ही फक्त सही करायचं काम करा, बाकीचं आमच्या आम्ही करू. तर ते प्रभू रामचंद्रांनी सही केली, शिक्का मारला, झालं. ती यादी लावली बाहेर. यादी लावल्याबरोबर आता मग सकाळची स्नानाची सेवा भरताकडे. ते हनुमंतराय जायच्या अगोदर भरत तिथं हनुमंतराय गेले. भरताने सांगितलं नाही माझी सेवा आहे. म्हटले कसे काय? ते म्हणले काल निर्णय झालाय. बरं ती कागद होता, त्याच्या झेरॉक्स काढलेल्या, मशीन होत्या का नव्हत्या मला माहित नाही, पण काढल्या झेरॉक्स त्याच्या. आता ते याद्या करायला किती वेळ लागते? ती भरताकडे एक यादी, लक्ष्मणाकडे एक यादी, सीतामाईकडे एक यादी. भरताने सांगितलं स्नानाची सगळी व्यवस्था माझ्याकडे, हे पहा प्रभू रामचंद्रांच्या स्नानाची व्यवस्था भरत लिहिलंय, मग तुम्ही अजिबात करायचं नाही, मी करणार. बरं याच्यावर शिक्का आहे, सही आहे रामाची. हनुमंतरायला बरं ठीक आहे. दरबारातली सेवा लक्ष्मणाने सांगितलं माझ्याकडे, कशाहून? कागद. दुपारच्या जेवणाची व्यवस्था सीतामाईने सांगितलं, हे हनुमंता इकडे यायचं नाही, माझ्याकडे आहे कागद, बघ रामाची सही. हो दिवस गेला का हनुमंतरायाला काहीच सेवा करायला मिळाली नाही. हनुमंतरायाला वाईट वाटायला लागलं, अरे आपल्याला सेवा नाही, सेवेशिवाय राहणं हनुमंतरायाला जमत नाही महाराज. सेवामय जीवन हनुमंतरायाचं, सेवेशिवाय राहणं जमत नाही. हनुमंतरायाने विचार केला काय करावं. ती एक यादी बघितली आणि ते प्रभू रामचंद्रांकडे गेले. म्हणजे काहीच कुठंच माझं नाही. ते म्हणजे आता माझ्याही हातात काय राहिलं नाही, सही करून रिकामा झालोय म्हटले, आता माझ्याही हातात नाही, काय करावं. बरं काय करायचं. झाला एक दिवस तो पार पडला. दुसऱ्या दिवशी सकाळी दरबार भरला. प्रभू रामचंद्र दरबारात बसलेले, हनुमंतराय तिथं आले, हे सगळ्यांना बोलून घेतलं. हनुमंतरायांनी सांगितलं प्रभू या सगळ्या यादीमध्ये सगळ्यांची सेवा त्याची नावं लिहिली आहेत, मला आनंद आहे, सगळ्याला सेवा मिळाल्या आहेत, मला आनंद आहे, मलाही काहीतरी सेवा मिळावी अशी इच्छा आहे. प्रभू रामचंद्रांनी सांगितलं बरोबर आहे, पण काही सेवा राहिलीच नाही तर कशी काय करावं, काही राहिलीच नाही. सीतामाईने लगेच सांगितलं होय होय हनुमंता, आमची फार इच्छा आहे तुला काहीतरी द्यावं, पण याच्यात काही राहील. हे बघा ह्याला म्हणायचं गोडबोले. सीतामाईनी वर्ण सुरू केलं, होय होय आमची पण इच्छा आहे म्हटले, पण काय करावं याच्यात कुठं सेवाच राहिली नाही, त्यामुळे हनुमंता तू आता बिगर सेवेचंच राहा. सीतामाईने सांगितलं. हनुमंतरायांनी सांगितलं आई साहेब तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, पण बिगर सेवेचं राहणं मला जरा अवघड वाटतंय, पण ठीक आहे काही हरकत नाही. हनुमंतरायांनी प्रभू रामचंद्रांना विचारलं प्रभू या सगळ्या सेवा ज्याच्या त्याला दिलेल्या आहेत, पण याच्यात जी सेवा लिहिलेली नाही ती सेवा माझ्या नावावर दिली जाईल का? जी लिहिलेली नाही ती करू का मी? सीतामाईने सांगितलं काही राहिलंच नाही तर काय करतो? नाही नाही पण तरी सीतामाईने लक्ष्मणाला विचारलं काय राहिलं नाही ना? बघा हे ना काहीतरी काढलंय उकरून, कोणाकडे जाऊन आला होता कुठल्या वकिलाकडे पुन्हा स्टॉक म्हटले, काहीतरी उकरून काढले, नाही ना राहिलं. लक्ष्मणाने सांगितलं ऐसा काळजी करू नका, त्याला काहीच होणार नाही, त्याला मिळणार नाही म्हणजे मिळणार नाही, सगळी व्यवस्था केलंय, वरून केलंय. जाऊ द्या आपल्याला वरून बांधून आणले, काही काळजी करू नका, सगळं व्यवस्थित केलंय, काही काळजी करू नका असं. हो मग सीतामाईने सांगितलं ठीक आहे, काय असेल राहिलं तर ते तुला करायला हरकत नाही. हनुमंतरायांनी काय सेवा शोधून काढावी? हनुमंतरायांनी सांगितलं प्रभू सीतामाईला सांगितलं आई साहेब या सगळ्या सेवा ज्याच्या त्याला दिलेल्या आहेत, फक्त एक सेवा मी केली तर चालेल का? म्हटलं कोणते? काही नाही प्रभू रामचंद्र दिवसभर हा सगळा कारभार चालून चालून थकतात आणि थकल्यानंतर त्यांना आळस येण्याची शक्यता आहे, आणि आळस आल्यानंतर माणूस अशी चुटकी वाजवतो जांभई देताना, असं करत नाही का? म्हणजे हो. मग तो प्रभू रामचंद्रांना त्रास होण्याच्या ऐवजी त्यांनी केलं की मी त्यांनी चुटकी वाजवते, एवढं केलं तर चालेल का? सीतामाईने सांगितलं ही सेवा असू शकते आम्हाला माहितच नाही म्हटले, हे काही काम आहे का? म्हणजे त्याला काय असतंय? प्रभू रामचंद्रांनी सांगितलं हो चालेल की, काय हरकत नाही, कारण प्रभूला काहीतरी करून हनुमान जवळ पाहिजे होते, त्यामुळे हरकत नाही, काय हरकत नाही. सीतामाईने सांगितलं हे लक्ष्मणाने सांगितलं असं सुद्धा काम असतंय आम्हाला माहितच नाही, हे काय आहे माहितीये का? कधीतरी काम करणाऱ्यांचा गोंधळ आहे, लक्षात आलं का? बघा ते कधीतरी काम करणारी सगळी, पण हनुमंतराय कायम कामात ना, हो कायम सेवेत मध्ये ना, या सगळ्यांपेक्षा काकांवर अधिक. आता काय करायचं? झालं. त्याच्यात भरत हुशार. भरताने सांगितलं हे साहेब काळजी करू नका, का प्रभू आहेत ते, त्यांना जांभई येते असते काय म्हटले, जांभई येते त्याला कुठं राजा म्हणतात का? अशातला भाग. त्यांनी जांभई येणार नाही, आपण शेवटी मनुष्य धर्म घेऊनच ते तिथं आलेले होते. मग ते दिवसभर काय काम करायचं, आणि काय झालं तो काही जांभई आली की अशी चुटकी वाजवायची, जांभई आली की अशी चुटकी वाजवायची. झालं हे दिवसभर ठीक होतं, हो दिवसभर ठीक होतं. सायंकाळ झाली, शयनगृहामध्ये रामचंद्र प्रभू गेले. सीतामाईने सांगितलंय इथं तुझा प्रवेश नाही, चल तिकडे. आता झालं की म्हटलं हे दिवसभराचं झालं.
आता हनुमंतराय बाहेर बसले. हनुमंतरायांनी विचार केला, सेवेशिवाय राहणं शक्य नाही, काय करावं. रामचंद्र प्रभू शयनगृहामध्ये होते, हनुमंतराय बाहेर होते आणि बाहेर बसल्या बसल्या हनुमंतरायांनी अशी चुटकी वाजवायला सुरुवात केली. चुटकी वाजवायला सुरुवात केल्याबरोबर जी रामाने आ केलं, कारण त्या चुटकीचा ना आचा संबंध आहे ना, ते प्रभू रामचंद्राने जे तोंड असं वाचलं, मोठ्याच्या मोठं केलं आणि तिची चुटकी वाजवणं सारखं चालू. सीतामाईने किती प्रयत्न केला, ते तोंड काही बंद होईना, तिला कळेना. वशिष्ठांना बोलवून आणलं, काय झालं हे कळेना. वशिष्ठांना सगळं माहित होतं. वशिष्ठांनी सांगितलं, एक काम करा, ते हनुमंतरायाला बोलवा. ते हनुमंतरायानं बोलवलं आणि वशिष्ठांनी सांगितलं, पहिलं ती चुटकी बंद कर. ती चुटकी बंद केली की लगेच प्रभू रामचंद्रांचं तोंड सरळ झालं. त्यांनी चुटकी वाजवायला लागली की पुन्हा आ करायला सुरुवात केली. सीतामाईने सांगितलं, हनुमंता सगळी कामं तू कर, पण चुटकी बंद कर. सगळी कामं तू कर बाबा म्हटले, आम्हाला नको बाबा म्हटले, पण ते तसं काही करू नको. प्रभू रामचंद्रांना त्यांनी त्रास व्हायला लागला. सेवा करणारा माणूस कुठेही गेलं तर सेवेशिवाय राहणं शक्य नसतं. ज्ञानोबा इतकं सगळं करतात पण स्वतःकडे कधी मालकीपणा आणत नाहीत. ज्ञानोबा बोलतात, दादा येत माझे जी उरले पायिकपण, आमच्याकडे जो उरलाय तो केवळ आणि केवळ सेवकपणा उरलाय. आता आमची एक इच्छा आहे. काय इच्छा आहे? आता विश्वात्मके देवे. ज्ञानोबांनी प्रस्तावना केली. ज्ञानोबा बोलतात, दादा एक काम करा, आता विश्वात्मके देवे. मला आता या ओवीचा एकदा सरळ अर्थ सांगतो. हे विश्वात्मक देवा, मी केलेल्या वाग्यज्ञाने तोषावे आणि तोषोनी मज द्यावे पसाय दाने. या ओवीतल्या दोन शब्दाला एक अंडरलाईन करा. तोषोनी मज द्यावे आणि येणे वाग्यज्ञ तोषावे. इथल्या तोषावे शब्दाला एक अधोरेखित करा आणि तोषोनी मज द्यावे याला एक अधोरेखित करा. म्हणजे मी केलेल्या सेवेने तुम्ही प्रसन्न व्हावं आणि मला जे दान द्यायचं आहे ते प्रसन्न होऊन दान द्यावं. मी पुढे बोलणार आहे याच्यावर. आपण केलेल्या सेवेने प्रसन्न व्हावं म्हणजे काय, आणि दान देताना दान देणारा प्रसन्न असावा म्हणजे काय पुढे येईल. पण हे बोलताना ज्ञानोबांनी जी हाक मारली, ज्ञानोबांनी जे नामोल्लेख केलाय तो विश्वात्मके देवे केलाय. आणि हे विश्वात्मके देवा करताना सुरुवात मात्र कोणत्या शब्दाने केली? आता. आता म्हणजे कधी? आता विश्वात्मके देवे, पण हे आता म्हणजे कधी? आता आता या शब्दाचा अर्थ काय? संस्कृतमध्ये आता शब्दाला अथ म्हटलं जातं. आता या शब्दाला संस्कृतमध्ये अथ, आणि अथ हा शब्द मंगलवाचकतेच्या दृष्टीने वापरला जातो. बहुतांशी संस्कृत ग्रंथांची सुरुवात ही अथ शब्दातून झालेली आहे. बघा, ब्रह्मसूत्र नावाच्या ग्रंथाची सुरुवात अथा तो ब्रह्म जिज्ञासा, पूर्वमीमांसेची सुरुवात अथा तो धर्म जिज्ञासा, नारदभक्ती ग्रंथाची सुरुवात अथा तो भक्ती व्याख्यास्यामाहा अथ शब्दातून झाली. म्हणजे अथ शब्द हा मंगलवाचकतेचा आहे. अथ शब्द आता शब्दाच्या दृष्टीने एखादी गोष्ट सांगून झाली आणि दुसरी गोष्ट सांगायची असेल तर आता शब्दाची योजना केली जाते. एक गोष्ट सांगून झाली आणि दुसरी गोष्ट सुरुवात करायची असेल तर आता शब्दाची योजना केली जाते. बघा, म्हणजे बऱ्याच वेळेला आता हा शब्द येताना, मुलांनो तुम्ही आंघोळ करून घ्या आणि आता जेवायला बसा. काय? आंघोळ करून घ्या, आता आंघोळ करून आलात ना, मग आता जेवायला बसा. म्हणजे हे घटना कार्य झालंय ना, मग आता जेवायला बसा. तुम्ही फिरून आलात ना, आता जेवायला बसा. तुम्ही ऑफिस मधून आलात ना, आता जेवायला बसा. तुम्ही शेतातून काम करून आलात ना, आता जेवायला बसा. म्हणजे एक काम झालेलं आहे आणि दुसऱ्या कामाला सुरुवात करायची आहे, तेव्हा आता शब्द वापरला जातो. मराठीमध्ये आणि शब्द कधी वापरायचा, मनोनी शब्द कधी वापरायचा, आता शब्द कधी वापरायचा, पण शब्द कधी वापरायचा, याची काही गणित सांगितलेले. जेव्हा आणि शब्द वापरला जातो ना, तेव्हा त्या घटना दोन असतात. आणि शब्द वापरतात तेव्हा दोन घटना असतात. आपल्याकडे काय केलं जातं, प्रवचन कीर्तनाच्या वेळेला, सप्त्याच्या वेळेला पुकारलं जातं, सर्व भाविकांनी कीर्तन ऐकायला यावे आणि महाप्रसाद घेऊन जावे. काय लिहिलं जातं? कीर्तन ऐकायला यावे आणि महाप्रसाद घेऊन जावे. माणसं दुसरंच वाक्य लक्षात ठेवतात, ती गोष्ट नाही. ते कीर्तन ऐकायला यावे हे नाही, आणि महाप्रसाद घेऊन जावे एवढंच. पण आणि हा शब्द दोन स्वतंत्र वाक्य सांगतो. मनोनी शब्द पहिल्या वाक्याचा आधार घेऊन दुसऱ्या वाक्याला जन्माला घालतो. मनोनी हा शब्द पहिल्या वाक्याचा आधार घेतो आणि मग दुसऱ्या वाक्याला जन्माला घालतो. आमच्यावर त्यांचे अनंत उपकार आहेत.
म्हणून आम्ही त्यांचे पाईक आहोत. आमच्यावर आमच्या पडत्या काळामध्ये त्यांनी आम्हाला साथ दिली म्हणून आम्ही त्यांच्या घरी न चुकता दर्शनाला जातो. म्हणजे याचा अर्थ काय, मागची गोष्ट आधार घेऊन पुढल्या गोष्टीला सुरुवात करायची असेल म्हणून शब्द. पण शब्द कधी येतो माहितीये का, पण शब्द आला की पहिलं वाक्य सोडावं लागतं आणि दुसऱ्या वाक्याला पकडावं लागतं. पण शब्द आल्यानंतर मी अनेक वेळेला सांगतो, एखाद्याला जर विचारलं तुमच्या गावात आमची मुलगी द्यायची आहे, तो मुलगा कसा वाटतो, तो जो मधला असतो का नाही, तो म्हणतो हे पहा, ज्या मुलाला तुम्ही मुलगी द्यायला निघालात ना त्या मुलाचा स्वभाव फार चांगला आहे, इतक्या चांगल्या स्वभावाचा मुलगा तुम्हाला तालुक्यात सापडणार नाही. पण आता पण म्हटलं की गोंधळ झाला. तो मुलीचा वडील म्हणतो अहो पण म्हटलात की पुढे काय सांगा, नाही 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 तुम्ही देऊन टाका, नाही नाही पण म्हटलात की तुम्ही विचारू नये आम्ही सांगू नये. हे मधले फार गमतीचे बोलतात, फार गमतीचे असतात. पण म्हटलं की पहिल्या वाक्याला महत्व येत नाही, पुढच्या वाक्याला महत्व येतं. मुलाचा स्वभाव फार चांगला आहे पण घेतल्याशिवाय झोपत नाही, काय उपयोग आहे त्याला मला सांगा. याचा अर्थ काय झाला, पहिल्या वाक्याला महत्व आलं नाही, पुढच्या वाक्याला महत्व आलं. पण शब्द पहिलं वाक्य सोडतो आणि दुसऱ्या वाक्याला महत्व देतो. आता शब्द काय करतो, आता शब्द काय करतो तर आता शब्द एक गोष्ट घटना घडलेली आहे हे सांगून झाल्यानंतर दुसऱ्या घटनेचा निर्देश ज्या शब्दाने करायचा असतो त्याचं नाव आहे आता. आणि या पसायदानात जर सुरुवात करायची झाली तर मगाची ओळी पुन्हा एकदा डोळ्यासमोर घ्या. किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धी नेले, एक माझे जे उरले पायिक पण आता विश्वात्मके देवे. एक माझे जे उरले पायिक पण हे झालंय, आता नंतर काय, आता विश्वात्मके देवे. याचा अर्थ पायिकपणा आल्यानंतर मागणीचा जन्म झालेला आहे. पायिकपणा म्हणजे मागणीच्या जन्माकरता पायिकपणाची आवश्यकता आहे, हा त्याच्यातला अर्थ झाला. मग आता या शब्दाचा अर्थ आहे नंतर. आणखी एक आहे, आता हा शब्द तत्वज्ञानामध्ये वेदांताचा एक विचार सांगतो. वेदांतामध्ये मल आणि विक्षेप हे दोन दोष गेलेले आहेत. आवरण नावाचा दोष आणखीन गेलेला नाहीये. आवरण नावाचा दोष ज्या क्षणी निघून जातो तेव्हा आता शब्दाची योजना केली जाते. मी तुमच्या ऐकण्यातला अभंग सांगतो, ऐकण्यातला अभंग सांगतो. आता शब्द कसा आला बघा. श्री गुरु सारिखा असता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी, राजयाची कांता काय भीक मागे, मनाची या जोगे सिद्धी पावे, कल्पतरू तळवटी जो कोणी बैसला, काय वानू त्याला सांगा जोजी, ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आता उद्धरिलो गुरुकृपे. इथं आता शब्द आला का नाही, हा आता कधी आला, ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आता उद्धरिलो गुरुकृपे. आता शब्द कधी आला, जेव्हा माझ्यावर गुरुकृपा झाली आणि जेव्हा माझा उद्धार झाला, त्या उद्धाराचं वर्णन करताना ज्ञानोबराय बोलतात आता. म्हणजे आता शब्द कुठं आला, एक मंगलवाचकतेच्या दृष्टीने आला, आता शब्द नंतर वाचकतेच्या दृष्टीने आला, आता शब्द आवरण नावाच्या दोषाच्या निवृत्तीच्या दृष्टीने आला. आणखीन एक सांगतो, आता शब्द हा वर्तमान काल वाचक आहे. मला आपल्याला, आपण सगळी मराठीची जाणकार मंडळी आहात, मला सांगा आता शब्द वापरून भूतकाळातलं वाक्य तयार करता येते का, आता शब्द वापरून भविष्यकाळातलं वाक्य तयार करता येतं का, नाही. तुम्ही आता शब्द जेव्हा वापरता तेव्हा जो त्याला काळ लागतो तो वर्तमान काळ आहे. आता शब्द जेव्हा वापरता तेव्हा कोणता काळ लागतोय, वर्तमान काळ. आता चला म्हणजे वर्तमान काळाला, आता निघायचं आहे वर्तमान काळाला, आता शब्द वापरला की तो वर्तमान काळ. आमच्याकडे गावाकडे शाळेमध्ये एक शिपाई होता. आता कसं असतंय, उन्हाळ्यामध्ये शिक्षकांना सुट्टी असते, विद्यार्थ्यांना सुट्टी असते, पण मुख्याध्यापकांनी शिपायाला मात्र कमीत कमी 1 मेचा निकाल लागेपर्यंत शाळेवर यावं लागतं. आता ते शिक्षक त्यांच्या त्यांच्या घरी पेपर तपासणार, विद्यार्थी तर सुट्टीवर गेलेले असणार, पण मुख्याध्यापकांना यावं लागायचं, शिपायालाही यावं लागायचं. तो आमचा गावचा जो शिपाई होता, आता मुख्याध्यापक सकाळी येतील दुपारी येतील, येणारही नाही, त्यांना कोण विचारणार. पण त्या शिपायाला सकाळी 8 वाजता यावं लागायचं, ऑफिस झाडून काढून बसायचं, दिवसभर बसायचं आणि सायंकाळी 5 वाजता ऑफिस बंद करून जायचं. कंटाळून जायचा. एके दिवशी 8 वाजता आला, ऑफिस उघडलं, झाडून काढलं, सकाळी 9 वाजताच ऑफिसला कुलूप लावलं, 9 वाजता, आणि दरवाज्यावर खडून लिहिलं आत्ताच गेलो. कळलं का बघा, आत्ताच गेलो. मला सांगा मुख्याध्यापक जर 10 वाजता आले तर काय वाजतील, 2 वाजता आले तर, 2 दिवसानंतर आले तर. कळलं का आता, नाही आता तरी कळलं का, आता विश्वात्मके देवे.
ज्ञानोबा काय बोलतात बघा. आता ज्ञानोबा, आता हा शब्द मंगलवाचक आहे, आता हा शब्द नंतर वाचक आहे, आता हा शब्द अज्ञान निवर्तक वाचक आहे, आणि आता हा शब्द वर्तमान कालवाचक आहे. ज्ञानोबा इथं या पसायदानाची सुरुवात करताना आता शब्दाने करतात. याचं कारण येत माझे जे उरले पायिकपण, आता माझी एकच विनंती आहे, आता विश्वात्मके देवे. ज्ञानोबा बोलतात हे विश्वात्मके देवे. ज्ञानोबांना अभिप्रेत असलेला हा देव कोणता आहे की ज्या देवाचा उल्लेख करताना ज्ञानोबांनी विश्वात्मके देवे हा शब्द वापरला. काय कोणता देव आहे हा? बरं, सहजासहजी आम्हाला माहित असलेल्या देवाच्या नावामध्ये हा विश्वात्मक देव नाव कुठंच येत नाही. साधारण आम्हाला माहित असलेली देवाच्या नावामध्ये राम, कृष्ण हे आम्हाला माहित असलेली, विठ्ठल हे आम्हाला माहित असलेलं, हरी, नारायण, गोविंद हे आम्हाला माहित असलेली नावं. पण याच्यामध्ये विश्वात्मक हा देव नाव कुठं दिसून येत नाही. काय या नावाचा अर्थ आहे? मला विश्वात्मक हे नाव म्हणून घ्यायचं आहे का विश्वात्मक हे तत्व म्हणून घ्यायचं आहे? काय आहे नेमकं? मुळात ही देव शब्द जो आहे काय संकल्पना आहे? देव म्हणजे नेमकं काय? देव शब्दाचा अर्थ नेमकं काय? बऱ्याच वेळेला दुर्दैवाने अलीकडे देव आहे का नाही याच्यावर पुष्कळ चर्चा चाललेली आहेत. आस्तिक नास्तिक बरंच चाललंय, आपल्याला त्या सगळ्या गोंधळामध्ये जायचं नाहीये, पण फार चाललं. खर तर कधी कधी समाज धारणेच्या दृष्टीने ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत त्या गोष्टीला विनाकारण कुठलं तरी रूप देऊन बुद्धिभेद करून समाजामध्ये अस्वस्थता, उद्विग्नता निर्माण करून सामाजिक स्वास्थ्य बिघडवणं हे एका पद्धतीने आपण समाजाची करत असलेली फार मोठी चूकच आहे सामाजिक कार्यामध्ये. कारण सामाजिक स्थैर्य राखण्याच्या दृष्टीने प्रत्येकाने प्रयत्न केला पाहिजे. सामाजिक अस्वस्थता निर्माण होऊ द्यायची नाहीये, उद्विग्नता निर्माण होऊ द्यायची नाहीये. शेवटी एक संघ जेव्हा आपण असतो, समाज म्हणून जेव्हा एक संघ असतो, तेव्हा त्यामध्ये ज्या गोष्टी सामाजिक सलोख्याच्या दृष्टीने, सामाजिक स्थैर्याच्या दृष्टीने ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत त्या गोष्टी सामाजिक जीवनामध्ये, अखंड समाजामध्ये ठेवणं हे समाज धुरीणांचं आणि समाजाचं नेतृत्व करणाऱ्या व्यक्तींचं महत्वपूर्ण अशा पद्धतीचं कार्य असतं. शेवटी या सगळ्यांचा जो काही प्रवाह आहे तो जिथं जाऊन थांबणार आहे किंवा जिथं पोहोचायचं आहे ते एक तत्व आहे. त्या तत्वापर्यंत पोहोचण्याचा प्रत्येकाचा प्रयत्न आहे आणि त्यापर्यंत पोहोचण्याकरिता प्रत्येकाच्या एक वेगवेगळ्या पद्धतीच्या मतप्रणाली आहेत, प्रत्येकाच्या वेगवेगळ्या संप्रदाय विचारांचे प्रणाली आहेत. पण त्या सगळ्या गोष्टी आम्हाला जिथं घेऊन जाणार आहेत ते तत्व मात्र एक आहे, ते एकच तत्व आहे. उलट त्या एक तत्वाचा उल्लेख ज्ञानोबा एकतत्व नाम दृढ दही म्हणा हरीसी करुणा येईल तुझी, एक धरीला चित्ती आम्ही रखुमाईचा पती म्हणतात. त्या एकापर्यंत जाण्याचा हा सगळा प्रयत्न आहे. भले विचारधारा वेगवेगळी असेल, संप्रदायाची नावं वेगवेगळी असतील, पंथांची नावं वेगवेगळी असतील, काम करण्याच्या पद्धती वेगवेगळ्या असतील. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये विविधतेमध्ये एकविधता आणणारी संस्कृती म्हणजे भारतीय संस्कृती आहे. याचं कारण याचा पाया अध्यात्माचा आहे. संगीत नावाचं क्षेत्र आम्हाला तिथंच घेऊन जाणार आहे, कला नावाचं क्षेत्र आम्हाला तिथंच घेऊन जाणार आहे, आम्हाला कीर्तन नावाचं क्षेत्र तिथंच घेऊन जाणार आहे, प्रवचन नावाचं क्षेत्र आम्हाला तिथंच घेऊन जाणार आहे. भले त्याला नाव प्रवचन असेल, भले त्याला नाव कीर्तन असेल, भले त्याला नाव संगीत असेल, भले त्याला नाव कला असेल, पण या सगळ्या नावांच्या पेक्षा त्या नावापासून ज्या ठिकाणी जायचं आहे ते तत्व मात्र प्रत्येकाचं एक आहे. हा महत्वाची गोष्ट आहे ना. शेवटी ज्याच्या त्याच्या पद्धतीने ज्याच्या त्याचा तो प्रयत्न चाललेला आहे. कोणी संगीतामध्ये शेवटी वृत्ती तुमची कुठे स्थिर होते हे महत्वाचं आहे. एखादा गायक आहे आणि तो गायक गात असताना एवढा त्या गायनामध्ये मग्न होऊन जातो, तुका प्रेमे नाचे गाये गानियात विरोणी जाये. शेवटी गात असताना गानियात विरोणी जाये या स्थितीमध्ये पोहोचणं हीच खरी समाधानाची आणि आत्मिक स्थिती, मोक्ष स्थिती म्हटलं जातं ना. एखादा कलाकार आहे, तो कला करताना त्याच्यामध्ये इतका एकरूप होऊन जातो की त्याला एक अतीव समाधानापर्यंत तो पोहोच होतो. तेच त्याच्या दृष्टीने एक आत्मिक समाधानाचं स्थान आहे ना.
एखादा कीर्तन करताना कीर्तन करता करता होय अंग हरिरूप या भूमिकेपर्यंत जातो, तेच त्याचं आत्मिक समाधान आहे ना. एखादा प्रवचन करता करता तत्वमय होऊन तो बोलत राहतो, हेच त्याचं एक आत्मिक समाधान आहे ना. याचा अर्थ असा आहे की क्रिया किंवा त्याच्या वाटा जरी भिन्न असल्या तरी प्रवाह ज्या ठिकाणी पोहोचणार आहे ते पोहोचण्याचं ठिकाण मात्र प्रत्येकाचं एक आहे. आता मग देव हा जो शब्द आहे, देवाची नावं भिन्न भिन्न असतील. कुणी राम नावाच्या देवतेचं पूजन करत असेल, कुणी कृष्ण नावाच्या देवतेचं पूजन करत असेल, कुणी हरी नावाच्या देवतेचं पूजन करत असेल, कुणाकडे कुलदेवता, कुणाकडे आराध्य देवता, कुणाकडे गुरुदेवता, कुणी मातृपितृ हीच माझी देवता, कुणी ग्रंथ हीच माझी देवता, या पद्धतीने चाललेला प्रवास आहे. देव हा जो शब्द आहे ही एक विशिष्ट पद्धतीची तत्वाला असलेली एक विशिष्ट संकल्पना आणि ती तत्व आहे त्या दृष्टीने प्रत्येकाचं आहे. त्याच्यावर चर्चा करायच्या, ते आहे का नाही म्हणायचं आणि त्याच्यावर वादविवाद निर्माण करायचे आणि समाजाचं स्थैर्य बिघडून टाकायचं, याच्यामध्ये काय पदरामध्ये पडतं आपल्या. त्यामुळे तो जो देव हा शब्द आहे, उलट देव देवते ते प्रकाशती ते देवा, ज्याच्या प्रकाशाने सर्व प्रकाशमान आहे तो देव शब्द म्हणून देवा शब्दाचा उल्लेख केला जातो ना. आपल्याकडे आणखी थोडं पुढे बोलतो, म्हणजे मी गमतीने म्हणतो, कधी कधी अशा गमती अशा घटना घडून जातात. आमच्याकडे कॉलेजमध्ये एकाच विषय व्याख्यान ठेवलं, जगात देव नाही व्याख्यान ठेवलं आणि मग असला ऐकायला लोक जरा गर्दी जास्त करतात. माणसांना सुद्धा आता हटके पाहिजे ऐकायला, काहीतरी वेगळं पाहिजे बघा. त्यामुळे बऱ्याचदा ते जे काही आम्हाला लोक बोलताना म्हणतात ते नाव द्यायचं जे असतं ना, नाव ते नाव जरा वेगळं द्या म्हणतात. त्यांना जर आपण असं सरळ नाव दिलं तर ते नाही, त्यांना ते काहीतरी वेगळं द्या. बघा तुम्ही पेपरला सुद्धा बातम्या देताना वरचे जे मथळे असतात ना ते फार गमतीचे असतात. त्या मथळ्यामधली आतली बातमी सर्वसामान्य असते, पण तो मथळा असा वेगळ्या अंगाने मांडलेला असतो आणि मग लोकांचं जरा थोडस त्याच्याकडे आकृष्ट होतात, तिकडे बघितलं जातं. तसं जगात देव नाही म्हटलं की जरा गर्दी झाली आणि ते व्याख्याते आले, देव नाही या विषयावर त्यांनी व्याख्यान केलं. 1 तासभर ते व्याख्यान करायला लागले, याच्यामुळे नाही त्याच्यामुळे नाही, काय त्यांची मतं. शेवटी प्रत्येकाचा अभ्यास असतो, ज्याच्या त्याच्या पद्धतीने मांडलं जातं. व्याख्यान संपून ते खाली उतरले. आमचे काही तत्वज्ञानाचे विद्यार्थी त्यांच्याकडे गेले आणि म्हणायला लागले, काहो सर, देव नाही या विषयावर 1 तासभर बोललात, इतका अभ्यास तुम्ही कधी केला, हे सगळं तुम्हाला जमलं कसं काय, एवढं सगळं तुम्हाला येतं कसं काय. तो म्हटला, माझं काय नाही, देवाची कृपा आहे, माझं काय त्याच्यामध्ये आहे. उदाहरण संपलं. आता काय अर्थ आहे मला सांगा इतकं सगळं व्याख्यान करण्यात तरी. त्यामुळे देव हा जो शब्द आहे तो तत्वाच्या दृष्टीने घ्या. शेवटी सगुण रूपातून त्याला नावं भिन्न भिन्न आहेत. सगुण रूपातून त्याला शेवटी तुकोबारांचे शब्द किती आमच्या ज्ञानोबाराय तुकोबारांनी समन्वय साधलाय, किती साधलाय. ज्ञानोबाराय तर म्हणतात, तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे, सगुण निर्गुण एको गोविंद रे. तुकोबारांची आमच्या भाषा अशी आहे, ज्याने ज्याने जैसे ध्यावे तैसे व्हावे कृपाळे. बस सगुण निर्गुणाचा ठाव विटे पावधरी येते. ज्याने ज्याने जैसे द्यावे, ज्याला ज्या पद्धतीने वाटतं त्या पद्धतीचं त्याचं ध्यान करावं. भाव ज्याचे गाठी त्याचे लाभ उठाउठी. ज्या पद्धतीचा भाव आहे त्या पद्धतीचं परमतत्वाचा साक्षात्कार प्रत्येकाला आहे. त्यामुळे देव, पण ज्ञानोबारायांनी जो शब्द वापरला, ज्ञानोबारायांना प्रसादनाच्या भूमिकेतून अपेक्षित असलेली देव हा जो शब्द किंवा देव हा जो विचार आहे, त्या विचाराबद्दल बोलताना ज्ञानोबाराय सांगतात, विश्वात्मके देवे. आता विश्वात्मके देवे, पुन्हा पुन्हा प्रश्न पडतो की हा विश्वात्मक देव नेमका आहे तरी कुठं, विश्वात्मक देव नेमकं शोधायचं तरी कुठं. जसं आम्हाला राम मूर्ती म्हटल्यानंतर एक विशिष्ट आकार समोर दिसतो आणि मग ती मूर्ती बघितली की आम्ही नतमस्तक होतो, हे राम आहे. कृष्ण मूर्ती समोर दिसली की हे कृष्ण आहे. नरसिंह मूर्ती दिसली की हे नरसिंह आहेत. आमच्याकडे ज्या काही कुलदेवता आमच्या घरामध्ये प्रत्येकाच्या, कोण भैरवनाथ असतील, ज्योतिबा असतील, काय जी असेल ते असतील, ही भैरवनाथांची मूर्ती आहे, आम्ही नतमस्तक होतो. हे अशा मग ही विश्वात्मक देव ही काय आहे नेमकं, ही कशी मूर्ती आहे, हे कुठं आहे नेमकं देव, या देवाचा पत्ता तरी नेमकं काय आहे. ज्ञानावरांना अपेक्षित असलेला हा विश्वात्मक देव नेमकं कोणत्या अंगाने आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी ज्या विश्वात्मक देवाला प्रार्थना केली तो विश्वात्मक देव आहे तरी नेमकं कुठं. मुळात या विश्वात्मक शब्दाचे अर्थ काय. कोणीतरी ज्ञानोबारांना विचारलं असेल की बहुना तुमचे केले म्हणता, धर्मकीर्तन हे सिद्धिलेले म्हणता, येत माझे जेवरले पाईक पण म्हणता. ज्ञानोबाराय तुम्ही बोलताना सांगता आता विश्वात्मके देवे, आता शब्द कळाला, देवे शब्द कळाला, पण विश्वात्मके देवे हे नेमकं काय आहे.
तुम्हाला अभिप्रेत असलेला हा विश्वात्मक देव आहे तरी कुठं, त्याचा अर्थ नेमकं काय आहे? ज्ञानोबारांनी त्याच्याकडे बघितलं, सांगितलं विश्वात्मक देवाचा अर्थ सांगायचा आहे, पण आज नाही उद्या, असं ज्ञानोबारांनी सांगितलं. ज्ञानोबारांनी सांगितलं, अरे वेळ झाली, 8 वाजून गेल्या म्हटले, सुरुवात करायला उशीर झाला म्हणून काय वेळेवर सोडावं ना. सुरुवातीचा आता त्यांच्या हातात होता आज पहिला दिवस, उद्यापासून त्यांना काय आहे, उद्यापासून माझ्या हातात, पण मी बसेपर्यंत त्यांच्या हातात, मी बसलो की माझ्या हातात हे सगळं. पण असं आज पहिला दिवस थोडासा जरी उशीर, शेवटी ही सगळी मंडळी सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारी मंडळी, त्यांनाही वाटलं की आपणही या प्रवचनमालेला भेट द्यावी. त्या सगळ्या मंडळींची उपस्थिती लाभली. विशेष करून सगळीच आज पहिलाच दिवस असताना सुद्धा मंदिरामध्ये मोठ्या संख्येने आपण, एवढ्या मोठ्या संख्येने करकम आणि करकम परिसरातील भाविक मंडळी आपण उपस्थित आहात. सद्गुरु श्री भजलिंग महाराजांचा आशीर्वाद घेण्याकरिता या निमित्ताने प्रवचन ही माझं निमित्त आहे, पण या दृष्टीने आपल्याला भजलिंग, मी थोडं पुढे बोलू का जाधव साहेब, की इथं आल्यानंतर 2 तास आपल्याला महाराजांच्या समोर बसायला मिळतं, हे तर काही कमी पदरात पुण्य आहे का? एरवी आपण येऊन बसायचं म्हटलं तर महाराजांच्या समोर इतकं बसू का? आणि मला असं वाटतं की महाराज आपल्याकडे त्या नजरेने बघतात आणि मग कृपा कटाक्ष न्यायगिरीने, एवढं जरी झालं, महाराजांची तेवढी कृपा जरी आमच्यावर झाली, होता तुमची कृपा पशुमोने वेद. ज्ञानोबारायबद्दल बोलताना निळोबाराय सांगतात, अहो ज्ञानोबाराय, तुमची कृपा झाल्यानंतर पशुमोने वेद. जर मग पशु वेद बोलत असेल तर मग माणसं बोलणार नाहीत का? त्यामुळे हे सगळं त्यांच्या कृपेचं पोषण आहे. त्यामुळे भजलिंग महाराजांच्या कृपेने आम्ही बोलतोय, भजलिंग महाराजांच्या कृपेनेच आपण सगळेजण ऐकतो आहोत. त्यामुळे पुन्हा भजलिंग महाराजांच्या चरणी नतमस्तक होत असताना चंदनउटीच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपली ही 3 दिवसाची प्रवचनमाला आहे. आज पसायदान या शब्दाला किंवा त्याच्या भूमिकेला आपण सुरुवात केली आहे. पसायदान, मला आणखीन पसायदान या शब्दाचे अनेक अर्थ मला माहित नाही. मी मगाशी तात्यांना म्हटल्याप्रमाणे मला माहित नाही या 9 ओव्यामध्ये किती ओव्या होणार आहेत या 3 दिवसामध्ये, मला माहित नाही. किती विचार संपन्न पूर्ण होणार आहेत मला माहित नाही. पण आणि मी विनाकारण गडबडही करणार नाही, विनाकारण उगाच हे या अर्थ आहे तसा करत असं पुढेही जाणार नाही. पण जे काही मनामध्ये पसायदान या शब्दाच्या संबंधाने ज्या काही भूमिका आहेत, त्याच्यामधली प्रस्ताविकेमधली जी किंबहुना तुमचे केले ही भूमिका आपण ऐकली. आता आपल्याला थोडं टप्प्याने पुढे असं ऐकायचं आहे की आता शब्द कळाला, हा ज्ञानोबारांना अपेक्षित असलेला विश्वात्मक देव कोणता, ज्ञानोबारांना अपेक्षित असलेलं वाग्यज्ञ कोणता आहे, ज्ञानोबारांना अपेक्षित असलेलं तोषोनी हा संतोष कोणता आहे, आणि ज्ञानोबारांना अपेक्षित असलेलं पसायदान हा शब्द तरी का ज्ञानोबारांनी वापरला? ज्ञानोबाराय असं म्हणू शकत नव्हते का, हो आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे, तोषोनी मज द्यावे दान हे, असं म्हणू शकत होते ना, दान हे म्हणू शकत होते ना. या दान शब्दाला पसाय शब्द ज्ञानोबारांनी का जोडला असेल? मुळात पसाय शब्दाचा अर्थ तरी नेमकं काय? पसाय हा शब्द निर्माण होतो तरी कसा? आणि पसाय या शब्दाला दान हा शब्द जोडल्यानंतर मग जी पसायदानाची वैश्विक भूमिका येते ती नेमकी काय आहे? अशा काही भूमिकांचा विचार आपल्याला येत्या 2 दिवसामध्ये या ठिकाणी करायचा आहे. त्यामुळे या शब्दांचे थोडे वेगळे अर्थ ज्ञानोबारांना, मी म्हणत नाही की हाच अर्थ ज्ञानोबारांना अपेक्षित आहे असं सांगण्याचं धाडस माझं अजिबात नाहीये, पण ज्ञानोबाराय ज्या भूमिकेवरून बोलतात त्या भूमिका असण्याच्या काही शक्यता आहेत. हे ज्ञानोबारांच्याच कृपेने, ज्ञानेश्वरीच्याच आधाराने थोडासा प्रयत्न आपण येत्या काळामध्ये करणार आहोत. त्यामुळे विश्वात्मक हा शब्द काय आहे याचं चिंतन उद्या बरोबर सायंकाळी 6, आणि समजा उष्णता फार आहे, खूप लवकर उन्हाळा सुरू झालाय, आणि म्हणून जर 6 वाजता थोडं फार ऊन वाटत असेल, उष्णता वाटत असेल, तर आपण बरोबर 6:30 चालेल ना? कसं वाटतं तुम्हाला? कारण जरा 6 वाजता मला वाटायला लागले, कारण 6ला इथं पोहोचायचं म्हणजे मलाच 5ला निघावं लागतं, ह्याचा विचार करा. त्या दृष्टीने, कारण मला माहित आहे मी येऊन बसल्यानंतर तुम्ही येताय याचा अनुभव आजच आलाय मला, त्यामुळे त्याचा विषय नाही. त्यामुळे माझं म्हणणं असं आहे की आपण 6:15, 6:20 पर्यंत सगळे जमूया, आणि 6:20 पर्यंत मी येईल, आणि मग बरोबर आपल्या अगोदरच्या ज्या काही भूमिका आहेत ते होऊन 6:30ला चिंतनाला सुरुवात करू आपण, म्हणजे बरोबर 8, 8:15 पर्यंत सगळ्या गोष्टी होऊन जे काही आपल्याला 1.5-2 तासामध्ये जे आपल्या महाराजांच्या कृपेने, ज्ञानोबाराय तुकोबारायांच्या आशीर्वादाने, मानकोजी महाराजांच्या आशीर्वादाने जी पदरात पडेल ती पुंजी आपल्या येत्या 2 दिवसामध्ये आपण घेऊया, एवढीच प्रार्थना या ठिकाणी करतो. आज इथंच थांबू. उद्या बरोबर संध्याकाळी 6:30 वाजता आपली प्रवचनमाला सुरू होईल. पसायदानाने आजच्या प्रवचनाची सांगता होईल. आता विश्वात्मके देवी येणे वाग्यज्ञ तोषावे, तोषोनी मज द्यावे, जे कळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो,
दुरितांचे तिमिर जावो विश्व स्वधर्म सूर्य पाहो जो जे वांछिल तो ते लावो प्राणी जात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदी यावी अनवरत भूमंडळी भेटतो तया होता चला कल्पतरुचे अर्भ चेतना चिंतामणीचे गाव बोलते जी अर्णवा पियुषांचे मार्तंड जेता पहिन ते सर्वाही सदा सज्जना सवेरे होतो किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊन तिही लोकी भजिजो आदि पुरुषी अखंडित आणि ग्रंथ होपजीवी विशेष लोके ये दृष्टा दृष्टे विजय होवा विजय एत म्हणे श्री विश्वेश्वराव हा होईल दान पसावो येणेवरी ज्ञान देव सुखिया झाला येणेवरी ज्ञान देव सुखिया झाला येणेवरी ज्ञान देव सुखिया झाला विठाला विठाला कुंडली कवळजे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सुखी